तंबोरा जेव्हा चारही तारा लागतात तानपुऱ्याच्या तेव्हा एक तो स्वयंभू गंधार येतो आणि तो स्वयंभू गंधार जोपर्यंत कानाने ऐकला जात नाही ना तोपर्यंत गायकाला आतून गावंसच वाटत नाही. मनाची शांतता, मनाची हार्मनी, मनाचा फोकस इकडं पाहतच नाही. तसं तो मन नावाच्या विषयावर जर कचरा साचला तर कितीही तुम्ही नॉलेजेबल असा, कितीही तुम्ही स्किल्ड असा, परफॉर्मन्स डिलिव्हरच होऊ शकत नाही. मध्ये अडकलं आहे ते. त्याला पाहायचं आहे. जे दिसेल ते पाहतो, जे ऐकायचं आहे ते तर ऐकावं लागतं, जे घडेल ते अनुभवत राहतो. आणि ह्या प्रोसेसमधनं हे कुठे जातं? मग मगाशी म्हणल्याप्रमाणे संकेत तुला प्रश्न विचारलो, तुझा काहीतरी एक स्वभाव आहे बरोबर, तुझा काहीतरी एक ॲटिट्यूड आहे बरोबर, तुझा एक काहीतरी पर्स्पेक्टिव्ह आयुष्याकडे पाहायचा, तो तयार करायला तू काय केलं रे बाळा? की मी जे स्वप्न, मी जे ऑब्जेक्टिव्ह, मी जे विजन मॅट ठेवतोय त्या विजनला समोर ठेवून मला त्याला अलाइन करायचंय. मला त्याला अलाइन करायचं याचा अर्थ माझा लहानपणी माझ्या नकळत झालेला स्वभाव जो आहे त्यामध्ये आता बदल आणायची गरज आहे. करेक्ट. सो ॲटिट्यूड म्हणजे ती गर्दी नको आहे, कारण ती गर्दी मला ऍक्सेप्टच करत नाहीये. ही गर्दी मला मान्यता देत नाहीये. ह्या गर्दीला छान वाटावं असं माझ्या हातून काही घडत नाहीये. ओ माय गॉड, तुमचं स्विच बाहेरच आहे ना. एक एम्प्लॉई जो पगारासाठी काम करतो, दुसरा प्रोफेशनल ज्याची महत्वाकांक्षा असते की मला मोठं व्हायला पाहिजे आणि मोठं होण्यासाठी मला काहीतरी कर्तृत्व दाखवायला पाहिजे. तिसरा शब्द वापरतो मी, परफॉर्मिंग प्रोफेशनल. नमस्कार सगळ्यांना. रोलिंग स्कोप या आपल्या चॅनलच्या विचार 360 या नवीन सेगमेंटमध्ये मी संकेत शिवराज देशपांडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्या चौथ्या भागात आपल्यासोबत फार इंटरेस्टिंग व्यक्ती आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहे. श्री शंतनू गुणे सर. सर, तुमचं आमच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. सर बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन कोच आणि समुपदेशक आहेत. त्यांचं काम फार अफाट आहे. तर त्यांच्या कामाची परिणिती, स्वरूप आणि कामाचं नेमकं काम काय हे आपण त्यांच्याकडनंच गप्पा मारता मारता जाणून घेऊयात. सर, समुपदेशक हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा मनाशी जवळपास संबंध येतो. जवळपास नाही, मनाशी खूपच संबंध येतो. बरोबर. तर आपण सुरुवातच त्या प्रश्नापासून करूयात. मन म्हणजे नेमकं काय आणि मनाशी मैत्री करणं म्हणजे नेमकं काय? खूप छान प्रश्न विचारला. मन म्हणजे नेमकं काय आणि मनाशी मैत्री करणं म्हणजे काय? कारण हा नुसता छान प्रश्न नाही आहे संकेत, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. का बरं महत्त्वाचा आहे ते आधी महत्त्व स्पष्ट करतो, मग आपण मन म्हणजे काय असं जाऊया. महत्त्वाचं असं आहे की आपण जे परफॉर्म करत असतो, आता परफॉर्म करतो म्हणजे काय हे सुद्धा आपण जरा डिकोड करूया. आता तू मला प्रश्न विचारतोयस, मी त्याला उत्तर देतोय बरोबर. सो तू जे प्रश्न करतोयस ते मी समजून घेऊन त्याला मी रिस्पॉन्ड करतोय बरोबर. आता हे वरवर पाहताना हे फक्त तू प्रश्न विचारला आणि मी रिस्पॉन्ड केलं एवढंच दिसतंय आम्हाला. पण थोडं डिकोड जर केलं आपण तर तो प्रश्नाचं इनपुट रिसीव माझ्या मनाने केलं. त्या मनामध्ये याचं उत्तर काय द्यायला आवश्यक आहे माझ्या अनुभवाप्रमाणे, माझ्या अभ्यासाप्रमाणे हे मी प्रोसेस केलं आणि आता मी तुला ते उत्तर देतोय. बरोबर. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये लोकांना असं वाटतं किंवा समाजाला असं वाटतं की कान आणि वाणी याचा संबंध आहे किंवा कान वाणीमध्ये बुद्धी याचा संबंध आहे. पण हा सर्वात महत्त्वाचा संबंध संकेत आहे. हे सगळं प्रोसेसिंग जे होतंय, जे मी उत्तर देऊ शकतोय, जे मी तुला रिस्पॉन्ड प्रतिसाद देऊ शकतोय, ह्याचं सर्वात महत्त्वाचं कारण मन हा विषय आहे. बरं. मन हा विषय आहे. म्हणजे सगळ्या ह्युमन बिईंगला मन आहे का? तो आहे. भूभू प्राणी त्यांनाही मन आहे. पण प्रश्न असा आहे की हे मन माणसामध्ये, मनुष्यामध्ये, तो शब्द फार सुंदर आहे, जो मनन करू शकतो तो मनुष्य असा शब्द आहे. बरोबर. मग मनन करण्याची प्रोसेस कुठे होते? मनात होते. आणि मग ही प्रोसेस करणारं उपकरण कुठलं? तर अंतःकरण. आपल्याकडे अंतःकरण पण हा शब्द आहे. अंतःकरण म्हणजे इनर इन्स्ट्रुमेंट थ्रू विच वी रिसीव समथिंग फ्रॉम एक्सटर्नल वर्ल्ड, वी प्रोसेस समथिंग विदिन आवर सेल्स अँड देन वी रिस्पॉन्ड. आता हा जो प्रोसेसर आहे ना मन नावाचा,
हा एवढा महत्त्वाचा आहे कारण ह्या प्रोसेसरच्या क्वालिटीवर आपले रिस्पॉन्सेस अवलंबून असतात. जगाला सर्वांना असं वाटतं की माझं नॉलेज, माझं स्किल, माझा अनुभव ह्याच्या बळावर मी रिस्पॉन्ड करू शकतो. मान्य आहे, हा वरचा विषय ठीक आहे. त्याच्या खाली काय आहे? त्याच्या खाली ॲटिट्यूड आहे आणि त्याच्या ॲटिट्यूडच्या खाली काय आहे? मन आहे. बरोबर. सो मन म्हणजे काय? तर मन म्हणजे मन नावाचं आपल्या संपूर्ण शरीरभर ज्या पेशी प्रश्न कसा आहे, डोळे दिसू शकतात, कान दिसू शकतात, मन दिसू शकत नाही ना. तेव्हा माणसाला वाटतं की अरे मनाचं अस्तित्व कुठे आहे, आहे कुठे मन? तर सगळ्या पेशींमध्ये जे कॉन्शियसनेस आहे त्या संपूर्ण कॉन्शियसनेसमधून आमचं मन व्यक्त होतं. पण मन व्यक्त होतं म्हणजे काय? ते सगळे जे बाहेरचं जे एक्सटर्नल इनपुट्स आहेत ते आम्ही रिसीव्ह करतो, प्रोसेस करतो आणि रिस्पॉन्ड करतो. सो ज्याला आपण आयुष्य जगणं म्हणतो किंवा हा क्षणसुद्धा आम्ही जगतोय म्हणजे काय करतोय? देर इज समथिंग कमिंग इन टू माय माइंड, आय एम प्रोसेसिंग इट अँड रिस्पॉन्डिंग इट. ह्या सगळ्या रिस्पॉन्समधून मला स्वतःला काहीतरी अनुभव मिळतोय, तुला स्वतःला काहीतरी अनुभव मिळतोय आणि हे जेव्हा तुम्ही पॉडकास्ट कराल तेव्हा जगाला काहीतरी अनुभव मिळणार आहे. पण हा अनुभव परत कुठे जाणार आहे? माझ्या स्मृतीमध्ये कोरला जाणार आहे. तर हे सगळं जे प्रोसेसिंग आहे हे ज्या ठिकाणी होतं त्याला आपण मन म्हणतो. तंबोरा आपण माहिती आहे, हा तंबोरा लागला तरच गायक सुरात गाऊ शकतो. बरोबर. कारण तंबोरा जेव्हा चारही तारा लागतात तानपुऱ्याच्या तेव्हा एक तो स्वयंभू गंधार येतो आणि तो स्वयंभू गंधार जोपर्यंत कानाने ऐकला जात नाही ना तोपर्यंत गायकाला आतून गावंसंच वाटत नाही. बरोबर. तसा विषय मनाचा आहे. मग मनामध्ये कुठल्या कुठल्या फॅकल्टीज आहेत? बॉडी, माइंड, इंटलेक्ट, इमोशन, ह्या सगळ्यांचा संबंध मनाशी आहे. ह्या सगळ्यांमध्ये हार्मनी निर्माण कोण करू शकतं? मन. म्हणजे तंबोऱ्याच्या 4 तारा जशा लावू शकतो तसं मनाकडे सर्वात महत्त्वाचं कार्य आहे की माझी बॉडी, माझं मन, माझं इंटलेक्ट, माझं इमोशन, या चार ज्या फॅकल्टीज आहेत या चारही फॅकल्टीज हार्मोनियस करणं, सुरात लागणं, एका काय म्हणतात त्याला, एका सुंदर झंकारात ते झंकारणं, हे जेव्हा घडायला लागतं तेव्हा आपण म्हणतो आहा छान वाटतंय, आहा प्रसन्न वाटतंय, आज काहीतरी करावं असं वाटतंय, आज खूप उत्साह आहे, मज्जा येते. हे असं व्हायला लागलं की समजावं चारही तारा सुरात आहेत. मन काहीतरी रिसीव्ह करायला किंवा मन काहीतरी शिकायला किंवा मन काहीतरी द्यायला उत्सुक आहे. ह्या मजा आहे. क्या बात आहे. खरं तर हा प्रश्न थोडा कॉम्प्लेक्स, थोडा नाही बराच कॉम्प्लेक्स आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीने त्याचं उत्तर दिलं की मन म्हणजे नेमकं काय आणि साध्या याच्यात की प्रोसेस करतं ते गोष्ट आणि मग मला मनापासून वाटतंय किंवा मला ती मजा येते, हे तुम्ही जे इंटरेस्टिंग एक्सप्लेन केलं ते खरंच. तर पण सर माझा अजून याला जोडून एक प्रश्न आहे की आपण म्हणतो की मनापासून, बरेच लोक म्हणतात की जे काय करशील मनापासून कर, मग त्याचं पुढे काहीतरी होईल. बरोबर. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की मनाचा आणि आपल्या कर्तबगारीचा किंवा आपल्या कर्तृत्वाचा असा काय संबंध आहे नेमका? मनाचा आणि कर्तबगारीचा डायरेक्ट संबंध आहे. आता मी तुला एक उदाहरण देतो. हजारो उदाहरणात पण एक महत्त्वाचं उदाहरण देतो. मी इंडस्ट्रीशी कनेक्टेड आहे. बरोबर. सो वी आर वर्किंग फॉर इंडस्ट्रियल ट्रान्सफॉर्मेशन. जेव्हा आमची प्रोसेस सुरू होते त्या प्रोसेस सुरू होताना पहिल्यांदा कोणाशी बोलतो मी, त्या MD किंवा CEO असेल त्यांच्याशी बोलतो. तुला एक घडलेलं उदाहरण सांग. आम्ही एका चांगल्या इंडस्ट्रीशी आमचा असाइनमेंट मिळाली आम्हाला. त्यांचे CEO आमच्याशी बोलत होते आणि ते पण खुश होते एकदम की चला आता काहीतरी नवीन आपल्या इंडस्ट्रीमध्ये घडणार. खूप सिनियर माणूस आहे, टेक्नॉलॉजिकली खूप साऊंड माणूस आहे. आणि आम्ही सगळे हात बीत शेक हँड करून बाहेर पडलो आणि मी परत आत गेलो केबिनमध्ये. माझ्या पार्टनरने मला विचारलं परत काय? म्हटलं माझा त्यांना विचारायचं आहे. म्हटलं कोणाला? त्या CEOना विचारायचं आहे. केबिनमध्ये आलं. म्हटलं काय सर? त्यांनी विचारलं मला, काय सर परत? म्हटलं मला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. म्हणजे काय? विचारा ना म्हणे. त्यांना मी डायरेक्ट त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, आर यू रेडी टू लीड दिस प्रोजेक्ट फ्रॉम फ्रंट? आणि ते एकदम हे झाले, शॉक, शॅटर झाले एकदम.
तर म्हणजे असा प्रश्न का विचारला, म्हणजे मला असं वाटतं, आय मे बी रॉंग, मला असं वाटतं यू आर नॉट रेडी फॉर दिस, ओके. युअर माइंड इज नॉट रेडी फॉर दिस. तेव्हा तर त्यांनी शस्त्रच टाकली सगळी. त्यांनी म्हणजे दोन्ही हात असे घट्ट पकडले. म्हणजे तुम्हाला कसं कळलं सर? म्हणलं मला कळलं म्हणजे मला जाणवलं. आणि हे जर खरं असेल, इफ यू आर नॉट रेडी टू लीड फ्रॉम फ्रंट ॲज अ लीडर ऑफ दिस ऑर्गनायझेशन, आम्ही हा प्रोजेक्ट करणार नाही. आणि मग ते म्हणले की सर बोला 5 मिनटं. मग ते 5 मिनटं बोलले. तर माझ्या मनामध्ये ना खूप सल आहेत, भूतकाळातले नॉयजेस आहेत, ते मी दाबून टाकत असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला मी इथे येतो, आत्तासुद्धा मला येणं आवश्यक आहे म्हणून मी येतो. मला हे तुमचं सगळं छान वाटतं आहे, पण हे लीड करावं असं आतून वाटत नाही आहे, कारण माझं मन अस्थिर आहे, अशांत आहे त्या भूतकाळातल्या नॉयजेसने. म्हणलं मग ह्याच्यावर आपल्याकडे उपाय आहे सर. आपण बोलू शकतो, 1 to 1 बोलू शकतो. आणि हे बोलून जेव्हा तुम्हाला रिझॉल्व्ह होईल, सगळे नॉईज शांत होईल, त्यावेळेला तुम्हाला आतूनच ते इनर कॉलिंग येईल की यस आय मस्ट लीड. आणि ते माणूस तो इतका जेन्युइन मनुष्य होता. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, पुण्याहून नाशिकला माझ्याकडे आले, आम्ही 3-4 तास बोललो. सगळे भूतकाळातले जे विषय होते, जे त्यांना सलत होते, अस्वस्थ करत होते वर्तमानामध्ये, रिझॉल्व झाले, शांत झाले. अँड देन ही सेड दॅट चलो हम अभी काम करेंगे. आणि मग त्यांनी जी लीड केला प्रोजेक्ट तो, ती कंपनी आज कुठल्या कुठे गेली. सो हे बाहेरच्या जगाला कळत नाही कळत. सो कर्तृत्वान मनुष्य असणं इज डिफरंट थिंग. पण त्या कर्तृत्वाला मनाची सातत्यानं इन्स्पायरिंग जोड असणं, करेक्ट, हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. तुला आता मी 4 प्रकारचे रिस्पॉन्सेस सांगतो, तू रिलेट करून बघ तुला स्वतःला, किंवा मी मला रिलेट करून पाहतो. पहिला, आय एम टेलिंग यू द कंपल्सिव्ह रिस्पॉन्स फ्रॉम माइंड. कंपल्सिव्ह रिस्पॉन्स म्हणजे काय? मला ते करणं भागच आहे, पोटाचा प्रश्न आहे, सर करावंच लागतं, तुम्हाला तर माहिती आहे. सो कंपल्सिव्ह रिस्पॉन्स, सुटका नाही. दुसरा आहे चलता है ना, करायचं आहे, उद्या पाहू, एवढं काय, एवढं अर्जन्सी आहे. सो ठीक ठीक म्हणतो ना आपण, ठीक ठीक चलता आहे. तिसरा थोडासा उत्साह आहे, ज्याला आपण थोडंसं म्हणू शकतो की इन्स्पायरिंग आहे, काहीतरी आपण करावंसं वाटतं, एक्साइटिंग आहे. एक्साइट मी अजून शब्द वापरतच नाहीये, थोडासा उत्साह आहे, करेंगे यार चलो. ओके. चौथा जो प्रश्न आहे ना, प्रकार आहे, तो प्रकार इन्स्पायरेशन विथ कमिटमेंट. ओके. मी आतून इन्स्पायर्ड पण आहे आणि मला ते करायचंच आहे. तिथं तू मगाशी म्हणलास ते मनापासून 100% इन्व्हॉल्वमेंट. करेक्ट. आता हे 4 रिस्पॉन्सेस तू जर पाहिलेस, एक कंपल्सिव्ह रिस्पॉन्स, एक चलता है रिस्पॉन्स, एक थोडासा उत्साही किंवा थोडासा इन्स्पायरिंग रिस्पॉन्स, आणि चौथा आपण म्हणू इन्स्पिरेशन विथ कमिटमेंट. आता आजूबाजूला तू बघू शकतोस किंवा तू स्वतःला पडताळू शकतोस, ह्या 4 पैकी मनुष्य नेमका कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स जास्ती देतो. अभी जरा सोच में पड गए है ना. बरोबर. स्पष्ट खरं खरं उत्तर दिलं, तुझ्यापासून नाही दिलं, माझ्यापासून नाही दिलं, तरी आपण जनरलाइज जर केलं तर पहिले 3 रिस्पॉन्स आम्हाला खूप दिसतात. शेवटचा रिस्पॉन्स जो आहे इन्स्पायर्ड विथ कमिटमेंट, हे खूप रेअर दिसतात. पण तीच माणसं मोठी होतात, तीच माणसं चारित्र्य संपन्न आणि कर्तृत्वान असतात. आम्हाला नुसतंच कर्तृत्व नको आहे, आम्हाला विथ व्हॅल्यूज कर्तृत्व पाहिजे, तत्वनिष्ठ कर्तृत्व पाहिजे. हे तत्वनिष्ठ कर्तृत्व जेव्हा एखादा मनुष्य पॅशनेटली एखाद्या स्वप्नाच्या मागे इन्स्पिरेशन अँड कमिटमेंटनी धावतो किंवा प्रयत्नपूर्वक कामाला लागतो, त्याचं कर्तृत्व फुलायला वेळच लागत नाही. इट फ्लॉवर्स. करेक्ट. ते उमलतं. शब्द काय वापरला मी? उमलतं. फूल कधी पाहिलं का तू आदल्या रात्री काळी पाहिली असेल, दुसऱ्या दिवशी तुला जाऊन त्या कळ्या अशा कराव्या लागत नाही ना फूल व्हायला, ते फूल उमललेलं असतं. सो ते होतं. होणं महत्वाचं आहे. करणं कंपल्सिव्ह मध्ये करणं आहे, चलता है मध्ये करणं आहे, थोडासा उत्साहात करणं आहे, इन्स्पायरिंग कमिटमेंट मध्ये होणं आहे. हे होणं जिथे होतं तिथे कर्तृत्व फुलतं, आणि होण्याशी संबंध मनाचा आहे.
करेक्ट. सो गंमत कशी आहे, हा विषय माझ्या दृष्टीने आणि माझ्या दृष्टीने म्हणजे माझ्या अभ्यासाचा अजूनही विषय हाच आहे, पण तो सर्वसामान्य लोकांपर्यंत कळणं असं आवश्यक आहे की फॉर दॅट परफॉर्मन्स, फॉर दॅट कर्तृत्व आपण स्वतःला क्वालिफाईड करतो, आपण ज्ञान मिळवतो, आपण स्किल घेतो, सगळं करतो आपण. मनाची शांतता, मनाची हार्मनी, मनाचा फोकस इकडं पाहतच नाही. बरोबर. मग मी अशी क्रॉम्प्टनमध्ये माझं सगळं आयुष्य गेलं, 20 वर्ष आय वॉज विथ क्रॉम्प्टन. तेव्हा जेव्हा मी लोकांना पाहिलं तेव्हा मला दिसायचं की हा एमटेक मनुष्य आहे, हा बीटेक मनुष्य आहे, उत्तम नॉलेज आहे, सगळं आहे, पण डिलिव्हरी का होत नाही बाहेर. मग तिशी गंमत आहे, पावसाचं पाणी येतं, मध्ये जाळी असते कुठली तरी, फिल्टर म्हणतो आपण. बरोबर. फिल्टरमध्ये कचरा अडकला की इकडं कुठे काय येत आहे. तसं तो मन नावाच्या विषयावर जर कचरा साचला तर कितीही तुम्ही नॉलेजेबल असा, कितीही तुम्ही स्किल्ड असा, परफॉर्मन्स डिलिव्हरच होऊ शकत नाही, कारण मध्ये अडकलाय ते. मग तो कचरा म्हणतो, आणि तो कचरा वाढला की मग आपण म्हणतो डिप्रेशन, मग म्हणतो फ्रस्ट्रेशन, बोर होत आहे, मन लागत नाही, कशातच चित्त लागत नाही, बाकी सगळं चांगलं आहे. ओ माय गॉड. सो इतका तो महत्वाचा विषय आहे. मनापासून करणे म्हणजे आपण जसं शरीराच्या फिटनेसकडे लक्ष देतो, माझं एवढंच सर्वांना म्हणणं आहे, मनाच्या फिटनेसकडे पण तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे. करेक्ट. अदरवाईज कधीतरी ते मग अप्स अँड डाऊन्स येतात. आता अप्स अँड डाऊन्स मध्ये गंमत कशी आहे मित्रा, अप जर प्रत्येकालाच आवडणार आहे, वा 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 वा, आणि जेव्हा डाऊन होतो तेव्हा गडबड होते. तेव्हा कुठे गडबड होते, मनात गडबड होते. पण डाऊनफॉल येणारच आहे, आणि त्या डाऊनफॉल मधून मला काहीतरी शिकायचं आहे, आणि ते शिकून मला परत बाउन्स बॅक व्हायचं आहे. हा सगळा विषय मनाशी संबंधित आहे. बरोबर. फॉर दॅट पर्पज माइंड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तिथे शब्द येतो, आपण नॉर्मली काय आई बाबा पण पोरांना सांगतात, मनापासून अभ्यास कर, बरोबर, जरा इन्व्हॉल्व. म्हणजे काय रे कर बाबा, तर मनापासून गोष्टी करणं म्हणजे फोकस करणं. फोकस करणं म्हणजे माझ्या मनाला आत्ता या क्षणात तू माझ्या बरोबर राहा हे सांगता येणं, आणि हे सांगितल्यावर मनाने ऐकणं. इथे ती मनाशी मैत्री सुरू होते. क्या बात आहे, क्या बात आहे. जसं तुम्ही म्हणालात सर की आपण शरीराच्या फिटनेसकडे जसं लक्ष देतो, त्याचबरोबर मनाचा फिटनेस किंवा मनाची एकाग्रता किंवा त्याला एक फोकस ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, काय खरं तर या विषयावर जास्त बोलणं होतच नाही, आणि म्हणून हा विषय खूप महत्वाचा आहे. आणि तुम्ही खूप सुंदर पद्धतीने ते पूर्णपणे कर्तृत्वाशी पण रिलेट करून सांगितलं. सर, आपण म्हणतो व्यक्ती तेवढ्या प्रकृती, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आता एखाद्याचा स्वभाव आपल्याला पटला नाही तर आपण हे म्हणतो की नाही यार, तो ना बदलणारच नाही, स्वभावाला औषध नाही. आता माझा प्रश्न हा आहे की किंवा स्वभाव जरी म्हणलं आजकालच्या जनरेशन मध्ये, नाही त्याला ना ऍटिट्यूड खूप आहे हे पण म्हणण्यात येतं. तर माझा पुढचा प्रश्न आहे की हा जो स्वभाव आहे माणसाचा, तर मला जर इच्छा आहे की माझा स्वभाव मला बदलायचा आहे, तर तो स्वभाव बदलता येतो का, किंवा आपल्या ऍटिट्यूड मध्ये जो आपण अप्रोच आहे आयुष्याकडे बघायचा असं आपण म्हणू त्याला, त्याच्यात बदल करता येतो का आपल्याला, किंवा 100% करता येतो. आता प्रश्न असा आहे, समजा एखादं मशीन मला दुरुस्त करायचं आहे, बरोबर, ते मशीन कसं काम करतं कळलं पाहिजे. हो, अब तक नाही करत सकते ना. तसं मनाचं आउटपुट म्हणजे आपला स्वभाव आहे. बरोबर. आता हे सगळं नेमकं स्वभाव म्हणजे काय आणि तो मनातून घडला कसा, ह्याच्या इथे जर आपण गेलो तर आम्हाला कळेल. समजा एखादी छान गृहिणी पुलाव करते, पुलावामध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट टाकलेत, किती भात घेतलाय, किती तांदूळ टाकलाय, किती पाणी टाकायचे, शिजवायचं काय, मसाला कुठले टाकायचे, ह्याची प्रोसेस आहे ना. बरोबर. ही प्रोसेस जर माणसाला कळली तर उत्तम पुलाव कोणी करू शकेल. पण ते कळलं पाहिजे. तर तू जो शब्द विचारला की स्वभाव बदलता येतो का, ॲटिट्यूड बदलता येतो का, 100% बदलता येते.
पण नेमका स्वभाव म्हणजे काय, तो कसा बनतोय हेच लोकांना कळत. आता आपण उदाहरण घेऊ आणि स्पष्ट करू. उदाहरणासहित स्पष्ट करा. माझा लॅपटॉप आहे. लॅपटॉप एकदम ऍपल काय मॅकबुक, आणि तो मॅक मी घेतला आणि मॅक घेतल्यावर त्याच्यावर काम करायला सुरुवात केली, पण मला अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीये. मग मी त्या छान माणसाकडे गेलो, जाणकार माणसाकडे, म्हणलं मला अपेक्षित कळत नाहीये. तर तो काय म्हणेल, अहो त्या मॅकचं तुम्हाला जे पाहिजे ते सॉफ्टवेअर यात नाहीये. तो 2 लाखाचा का मॅक असे ना, मॅकबुक असे ना, ते सॉफ्टवेअर नाहीये. मग काय करू, ते सॉफ्टवेअर टाका, तुम्हाला रिझल्ट मिळायला लागेल. बरोबर. आता हाच विषय आपण वेगळ्या प्रकारे, म्हणजे प्रोग्रामिंग बदला, तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल. किंवा आपण त्याला तू पुढचा शब्द म्हणला ॲटिट्यूड म्हणली. आता डिकोड केले आपण ॲटिट्यूड, की ॲटिट्यूड म्हणजे पण काय रे भाऊ, आहे की नाही. कुठल्या इन्ग्रेडियंट मधून ॲटिट्यूड बसते. तर हे जे संस्कार आपल्यावर होतात, त्या संस्कारातून नकळत त्या व्यक्तीचे पहिले ठरतात बिलीफ्स. बिलीफ्स म्हणजे काय योग्य काय अयोग्य. बरोबर. नंतर ठरतंय पर्पज. आजूबाजूला पाहतो ना, आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा काय जगतात, कसं जगतात, मग मला पण काय जगायला पाहिजे, मला काय, हे नकळत पर्पज नावाचं बीज तिथे रोवलं जातं. नंतर सर्वात मोठा विषय तिथे ठरतो दृष्टिकोन. आपल्या आई वडिलांचा दृष्टिकोन जीवनाकडे काय आहे, आपल्याकडे जवळपासचा दृष्टिकोन काय आहे. कोणाचं असंही होतं की कोणाचं आवडतं की हे सगळं ठीक, पण त्याचा तो फार भारी आहे, लहान वय आहे ना, असं व्हायचं आहे. त्यामुळे ते का लहान मला चंद्रावर जायचं आहे, मला ना फार भारी, आमचे नातू म्हणतो लॅम्बोर्गिनी घ्यायची. सो ह्या सगळ्या प्रोसेसमधनं मला काय हवं आहे, कशासाठी, हे प्रोसेसिंग व्हायला सुरुवात होते. सो पहिलं बिलीफ झालं, नंतर पर्पज झालं, पर्स्पेक्टिव्ह झालं, आणि या सगळ्या प्रोसेसमधून महत्त्वाचा विषय सुरू होतो, माझा बिहेवियर सुरू होतं. सो बिलीफ, पर्स्पेक्टिव्ह, पर्पज, ह्या 3 गोष्टी जर आपण एकत्र केल्या, त्याच्यातून मला स्वभाव बनतो. बरोबर. आता हा स्वभाव म्हणजे परत विचार कर, माझ्या नकळत माझ्या मनाचं या परिस्थितीकडून झालेलं प्रोग्रामिंग. आता मी नेहमी प्रश्न विचारतो, संकेत तुलाच प्रश्न विचारलो, तुझा काहीतरी एक स्वभाव आहे बरोबर, तुझा काहीतरी एक ॲटिट्यूड आहे बरोबर, तुझा एक काहीतरी पर्स्पेक्टिव्ह आयुष्याकडे पाहायचा, तो तयार करायला तू काय केलं रे बाळा? अनुभव घेतले का मिळाले? आपण किती सहजपणे घेतले म्हणून जातो, लक्षात आलं. बरोबर. घेतले काय, मिळाले मला. बरोबर. आता तुला जेव्हा कळतं की अरे मला ह्या दिशेने द्यायचंय, फॉर एक्झाम्पल तुला या पॉडकास्टच्या दिशेने द्यायचं असेल, देन यू विल स्टार्ट थिंकिंग की मला जर उत्तम पॉडकास्टमध्ये काम करायचं आहे तर आता मला हे अनुभव घ्यायला पाहिजे, ते ठरवशील तू. याचा अर्थ तुझं प्रोग्राम मन जे आहे त्या प्रोग्राममध्ये अजून काहीतरी ऍड करायचं हे डोळसपणे ठरवशील. आणि हे जेव्हा अनुभव घेशील, त्या अनुभवातून शिकशील, तेव्हा त्या ॲटिट्यूडमध्ये एक छोटंसं ट्युनिंग येईल, विथ इन लाईन विथ द पर्पज व्हॉट यू हॅव डिसाइडेड फॉर युअर सेल्फ. हे जर केलंच नाहीस तू तर अच्छे पॉडकास्टर नाही होऊ शकते. बरोबर. सो ही नंतर जी प्रोसेस सुरू होते की मी जे स्वप्न, मी जे ऑब्जेक्टिव्ह, मी जे विजन माझ्या ठेवतोय, त्या विजनला समोर ठेवून मला त्याला अलाइन करायचंय. याचा अर्थ माझा लहानपणी माझ्या नकळत झालेला स्वभाव जो आहे त्यामध्ये आता बदल आणायची गरज आहे. करेक्ट. सो ॲटिट्यूड म्हणजे पर्पज, बिलीफ, पर्स्पेक्टिव्ह, या तिघांचं कॉम्बिनेशन. आणि ह्या कॉम्बिनेशन माझं नकळत होऊन जातं. तर हे जर सगळं कळलं माणसाला, आणि मग मनुष्य इव्हॉल्व होत जातो. आपण म्हणतो की संकेत 10व्या वर्षी वेगळा विचार करायचा, संकेत 20व्या वर्षी वेगळा विचार करतो, संकेतचं लग्न झाल्यावर अजूनच वेगळा विषय करायला लागतो, आणि संकेतला मॅच्युरिटी आलं की अजून तो वेगळा विचार करायला. संकेत राहिलेला नाहीये. 10व्या वर्षीचा संकेत आणि आत्ताचा संकेत वेगळा आहे. म्हणजे काय रे भाऊ, संकेतचे पर्स्पेक्टिव्ह बदललेत, जीवनाकडे पाहायचे दृष्टिकोन बदलले. ह्या जीवनाकडनं मला काय पाहिजे हे बदलायला लागलं. हे जर बदलत असेल तर संकेत प्रगल्भ होतोय. हे जर बदलत नसेल तर संकेतचं फक्त वय वाढते. आणि मी असे हजारो लोक पाहतो ज्यांचे फक्त वय वाढतात. वयही वाढतात,
त्यांचे जे नकळत झालेले प्रोग्रामिंग असतं त्याच्यावर ते दृढ असतात, ये ऐसा ही है, कारण हे मी उपभोगलंय. तू मग असे म्हणला ना, हे अनुभव मला आलेत. आणि मग आपण म्हणतो की तो स्वभाव बदलत नाही. मग तिथून ते आलं, स्वभावाला औषध नाही. जिथे जिथे स्वभावाला औषध नाही तिथे तिथे त्या माणसाचा अहंकार पराकोटीचा आहे, त्याला बदलायची इच्छा नाही, गरजही वाटत नाही. आणि अशी माणसं मगाच्या प्रोसेसमध्ये पाहिलं कर्तृत्वामध्ये इथेच राहतात. बरोबर बरोबर, परफेक्ट. मला हे कुठे रिलेट झालं माहिती का सर, इंजिनिअरिंग मध्ये आम्हाला प्रोग्रामिंग हा एक विषय असायचा. तुम्ही इतकं सहजपणे आता ते एक्सप्लेन केलं की ज्या कमांड्स आपण त्या प्रोग्रामला देतो, करेक्ट, तसं आउटपुट आपल्याला देअर यू आर. आणि त्याच पद्धतीने आपलं मन किंवा जे तुम्ही म्हणालात की जे स्वभाव कसा बनतो याचं मला परफेक्ट उत्तर आज खरं तर तुमच्याकडे. ते प्रोग्रामिंग होऊन जातं. आमचे जेव्हा आम्ही जे ट्रान्सफॉर्मेशनचे विषय करतो ना, तर सर मी असा आहे म्हणजे तू असा आहेस, मान्य आहे. तू असा झालास का स्वतःला असं घडवलंस, त्याला उत्तर प्रश्नच कळत नाही. मग तो विचार करून की सर हे झालं म्हणजे ठीक आहे, ह्या झाल्यामध्ये मला असं म्हणायचं नाही की सगळं चुकीचं आहे. कुछ अच्छा है इसलिए तो अब तक आए हो, लेकिन अच्छा होना, गुड टू ग्रेट, हे डिफरंट प्रोसेस आहे. चांगलं काम सगळे करतात. उत्तमाचा ध्यास, आमचा जो जागरमानाचा विषय हा उत्तमाचा ध्यास आहे. मी जे करीन त्यासाठी जे जे करणार आहे, आय विल गिव्ह माय बेस्ट ऑफ पॉसिबिलिटी. प्रत्येक क्षणी हे आतून यायला पाहिजे. करेक्ट. हे आतून येणं म्हणजे काय, जिथे ते आतून यावंसं वाटतं तिथे आम्ही म्हणतो ह्या मनाचं प्रोग्रामिंग उत्तम झालेलं आहे, ह्या मनाचा तंबोरा छान लागलेला आहे, अभी मैफल सुरू हो जाए. जगण्याची मैफल व्हायला पाहिजे. ते तुम्ही खूप जगणी पाहतो, आयुष्य रेटत असतात, फरफडत जात असतात. करेक्ट. आता जर तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांकडनं आपल्याला हे ऐकायला येतं की नाही ठीक आहे चालू आहे, आजकालचा उगाच म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा भाव असतो, पण काय रे कसं निवांत निवांत हे म्हणताना पण ते निवांत नसतात. तर सर आता आजकाल या पिढीत इस्पेशली किंवा बऱ्याच लोकांमध्ये पण एकटेपणा हा जो मुद्दा आहे ना, की नाही रे मला ना खूप एकटं वाटतंय, किंवा जगाच्या गर्दीत पण मी एकटाच आहे, ह्या झोनला ते असतात. आणि दुसरी एक गोष्ट बरीच लोक म्हणजे नाही मला आता एकांत हवाय. तर आता हे दोन खरं तर ना गल्लत आमच्यासारख्या किंवा प्रेक्षकांची काय सर्वसामान्य लोकांची ही होती की नाही यार ह्या दोन गोष्टी एकच आहेत, एकटेपणा आणि एकांत हे दोन्ही गोष्टी एकच आहेत असं सर्वसामान्य माणसाला वाटतं. तुम्ही प्लीज ते क्लिअर करा की एकटेपणा आणि एकांत या दोन गोष्टींमध्ये, या दोन शब्दांमध्ये नेमका फरक काय? छान प्रश्न विचारला. कारण हल्ली काय त्याला म्हणतात, तुम्ही म्हणतात फोमो ना, फिअर ऑफ मिसिंग आउट. हो, हे तर हल्ली गल्लोगल्ली दिसतं. आणि त्याच्यामुळे मी कसा छान आहे, मी कसा दाखवायला पाहिजे, सो मी नेमका आहे कसा याच्यापेक्षा मी आहे कसा दाखवतोय कसा ह्याला जास्ती महत्व येतं. हे दाखवणं का बरं महत्वाचं झालं, कारण जगाची मान्यता मला पाहिजे, ऍक्सेप्टन्स मला पाहिजे. आणि जर जगाने मला ऍक्सेप्ट नाही केलं तर मी एकटा पडेन. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये महत्वाचं काय घडतंय मित्रा, ही जी भावना आहे की जगाने मला मान्यता दिली पाहिजे, जगाने मला ॲप्रिशिएट केलं पाहिजे, हे सगळ्यात चुकीचं आहे. याचा अर्थ काय झाला, तुझ्या आनंदाचं, तुझ्या छान असणेपणाचा आनंद पण सोडून द्या, मी छान आहे का नाही हे कोण ठरवणार? जग ठरवणार, फेसबुकचे लाईक्स ठरवणार, इंस्टाग्रामचे रील्स ठरवणार. किती चुकीचं आहे. मग प्रश्न कसा येतो की हे ठरवलं गेलं आणि ही मला मान्यता मिळत नाहीये, मी ॲक्सेप्ट होत नाहीये, ह्या सगळ्या प्रोसेसमधून माणसाला ते एकटेपण वाटतं की आता मी एकटा पडलोच चाललेलो आहे. हे एक कारण असू शकतं, किंवा त्याचा स्वभाव असू शकतो, किंवा त्याला आलेले फेल्युअर्स असू शकतात. एकटेपणाचे अनेक कारण आहेत. बरोबर. पण एकटेपणा वाटणं याचा अर्थ असा मी या खोलीत एकटा बसलेलो आहे असाच नाही आहे. मी ह्या गर्दीमध्ये आहे, पण ह्या गर्दीतला कोणीही मला रेकग्नाइज करत नाही किंवा ऍक्सेप्ट करत नाही. दॅट इज द फंडामेंटल एकटेपण.
आणि मग त्या एकटेपणाचा त्रास व्हायला लागतो मनुष्य. कारण तू लहान, आता परत ह्याचा संबंध आपण मनाच्या प्रोग्रामिंगशी लावू. लहानपणी करेक्ट. लहानपणी बाळाला जेव्हा आपण घेतलं जातं किती लाड करतो आपण. हे लाड माझ्या मते वयाच्या 6व्या 7व्या पर्यंत आवश्यक असतात. लालन पालन शासन असे 3 टप्पे आहेत पॅरेंटिंगचे. तिकडे आता आपल्याला जायचं नाहीये. पण ते लालन पालन मध्ये नकळत पोराचे लाड होतात. पोराचे लाड होतात म्हणजे काय होतं, पोराला त्या ॲप्रिसिएशनची, कौतुकाची सवय होते. प्रोग्रामिंग होऊन जातं की मी आलो की माझं कोणतरी काय बाबड्या काय छबड्या त्याचे चालूच आहे. आता जेव्हा बाहेर जातो तो घराच्या 4 भिंतीच्या बाहेर जातो तर कोणी बबड्या म्हणणार नाही, छबड्या म्हणणार नाहीये, अनलेस अंटिल यू हॅव दॅट क्वालिटीज. मग तिथून ते एकटेपण सुरू होतं. मग तिथे संबंध येतो या मोबाईलचा, तिथे संबंध येतो कॉम्प्युटरचा. तिथे मग त्याला काय वाटतं, माझं तर कोणी ऐकत नाहीये, मला कोणी ॲक्सेप्ट पण करत नाहीये, हा मोबाईल मला विचारत सुद्धा नाहीये, हा माझा खरा सहकारी आहे. मग ही प्रोसेस सुरू झाल्यावर एकटेपण, जेव्हा आपण म्हणतो आता मला एकटेपण खायला उठतंय, याचा अर्थ बाहेर अजिबात गर्दी नाहीये, पण मनामध्ये विचारांची, अतृप्ततेची, माझ्या अपेक्षा भंगांची, निगेटिव्हिटीची प्रचंड गर्दी आहे. आणि ही गर्दी मला त्रास देते, अस्वस्थ करते, अशांत करते. मग फ्रस्ट्रेशनकडे जाऊ शकतं, मग पलायनाकडे जाऊ शकतं. हा सगळा प्रोसेस सुरू होते. सगळं माणसाचं सगळं छान आहे, पण हा विषय, ही गर्दी बाहेर नाही आहे आणि मला गर्दीला फेस करावंसंही वाटत. पण नको ती गर्दीमध्ये एकांत हवा हा विषय नाहीये. ती गर्दी नको आहे कारण ती गर्दी मला ऍक्सेप्टच करत नाहीये. ही गर्दी मला मान्यता देत नाहीये. या गर्दीला छान वाटावं असं माझ्या हातून काही घडत नाहीये. ओ माय गॉड. तुमचं स्विच बाहेरच आहे ना. बरोबर. इथे जे स्विच पाहिजे ते स्विच बाहेर देऊन टाकलंय आणि ते कोणाला दिलंय, एका माणसाला नाही दिलंय, गर्दीला देऊन टाकलंय. हो, कसं काय होईल ते. सो हे एकटेपण. जेव्हा मी माझं स्विच बाहेर देऊन टाकतो, दॅट इज एकटेपण. आता आपण एकांताकडे येऊया. एकांताकडे आहे सर्वात फंडामेंटल, स्विच आत आलं, याचा अर्थ मला कोणाच्याही मान्यतेची गरज नाही. फार मोठा विषय आहे. हो. What I am doing is right. It is directly connected to principles. It is directly connected with the what I have. म्हणजे आपण म्हणू ना, शुद्धतेशी कनेक्टेड आहे ते. आय एम डुईंग विथ प्युरेस्ट ऑफ माय इंटेन्शन्स. हे तुला नाही पडलं नर्मदे हर, माझा तुमच्याशी काही घेणं नाही देणं नाही आहे. माझ्या गोष्टीचा तुम्हाला त्रासही होणार नाही आहे. आणि मग मी एकांतात आहे. एकांतात आहे कारण आता मी मगाशी जे शब्द वापरले, जो मनन करतो तोच मनुष्य म्हटलंय. बरोबर. आता मी मनन करतोय. मनन करतोय म्हणजे कुठलाही एक टॉपिक असेल, माझ्यावर असेल, मी माझ्या बरोबर रमलेलो आहे. आता गर्दी बाहेर पण नाहीये, पण मी माझ्यामध्ये उपस्थित आहे. इतकं फंडामेंटल आहे. आपण फार कमी वेळेला उपस्थित असतो. हो. आपण नसतो बऱ्याच वेळेला उपस्थित. आपण शरीराने तरी असतो, मनाने तरी असतो, बुद्धीने पण असतो, भावनेने असतो. पण ह्या 4ही गोष्टी एकत्रित या ठिकाणी मी आत्ता 100% उपस्थित आहे. पण मी उपस्थित आहे, माझ्या अवतीभोवती कोणी नाही आहे, पण मला त्या अवतीभोवतीची गरजही नाही आहे. हम मस्त मैफिल चालू आहे भैया. अशी ह्याला म्हणतो आपण सॉलिट्यूड. आणि मला असं वाटतं, खूप प्रामाणिकपणे असं वाटतं, ही जी शांतता आहे, हे स्वतः जो संवाद आहे ना, हा प्रत्येक माणसाची अन्न वस्त्र निवाराची जशा बेसिक गरजा आपण डिफाईन केलेल्या आहेत, बरोबर, त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची ही गरज आहे. तू विचार कर, मी कोणालाही विचारतो, तू स्वतःवर किती बसतोस? मालूमही नाही आहे. स्वतःवर बसणं म्हणजे काय माहिती नाहीये. स्वतःच्या मनाला जाणण्यासाठी काय करतोस? समजा नॉईज प्रत्येकाला आहेत, हे नॉईज कुठून येतात, रिसोर्सेस काय आहेत, सोर्सेस काय आहेत, आणि ही जर अस्वस्थता माझी अशीच राहिली तर मला बाहेरच्या जगात परफॉर्म करता येणार नाहीये. हे भान नाहीये. ह्याला आपण भान शब्द वाला काय, जागरूकता नाहीये. जो एकांतात असतो त्याच्या मनात विचारांची वर्दळ कंट्रोल्ड असते. नाही तर आत्ताही तुमच्या पुण्याच्या कर्वे रोडची रहदारी अनकंट्रोल रहदारी येते. पण तू बघ, पहाटे तोच रस्ता कर्वे रोड किती वेळा असतो. बरोबर, रस्ता तोच आहे. वर्दळीत तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसत नाहीत. रस्ता शांत असेल
तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिसतात. अरे हे इथे आहे का, मला माहितीच नव्हतं, मग आता का दिसलं, हे रस्ता शांत आहे म्हणून दिसलं. असंच होतं, जेव्हा विचार मनातले शांत होत जातात तर बऱ्याच गोष्टी दिसायला लागतात आम्हाला. अरे हे माझ्यात आहे का, आता हा रस्त्यावरचा विषय नाही आहे, आणि ते माझ्यात हे आहे का, अरे वा वा, हे मला आत्तापर्यंत कळलंच नाही. मजा आहे का, मजा आहे की हे माझ्यातली पाकळी आत्ता उमलली, दिसली. मग माझ्यातल्याच पाकळीचा मलाच उपळण्याचा, मलाच गंध येतोय, याच्यापेक्षा आनंद दुसरीकडे कशाला पाहायचा आहे. बरोबर. हे स्वतःत रमण आहे. माझ्या पाकळ्यांचं मीच उमळणं पाहतोय आणि त्या गंधाचा मीच रमलेलो आहे. अरे बाय बाय, ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही आहे. तिथे तो एकांत आहे. एकांत म्हणजे जगा असून फरफटून वागणे नाहीये, फटकून वागणे, मला तुमची गरज नाही असं पण नाही. इट इज व्हेरी हंबलनेस. करेक्ट. आय एम डीपली कनेक्टेड ऑर गेटिंग कनेक्टेड विथ माय सेल्फ. हा एकांत आहे. आता तू विचारलेला नाही प्रश्न, पण तिसरा जावा लागेल. एकांत एकटेपण आहे, एकांत आहे, आणि याच्या पुढची पायरी कैवल्य आहे. त्याला अध्यात्म आपण अद्वैत म्हणतो. अद्वैत. सो एकटेपणामध्ये काय आहे, बाहेरची गर्दी नाहीये पण ती गर्दी आत आहे. एकांतात काय आहे, बाहेरची पण गर्दी नाहीये आणि आत पण गर्दी विरळ आहे. सर्वात महत्वाची माझी उपस्थिती आहे आतमध्ये. बरोबर. कैवल्यामध्ये बाहेरची पण गर्दी नाही आणि मी पण आत उपस्थित नाहीये, फक्त तू आहे. याला आपण समाधी म्हणतो. जेव्हा आपण कैवल्य म्हणतो तिथपर्यंत मला आता न्यायचं नाही, पण हे सगळं प्रवास जर करायचा असेल तर तुम्हाला मनाच्या साह्यानेच करावा लागतो. बाहेरचा संसार मनाच्या साह्याने करायचा आहे आणि आतला संसार मनाला मौन करत करायचा आहे. हा मौन आम्हाला माहिती नाहीये. शांततेचं महत्वच आम्हाला कळलं नाही. आम्हाला खिशातल्या पाकिटाचं महत्व जेवढं कळलंय त्याच्या दसपट मनाच्या शांततेचं महत्व आहे. बिकॉज दॅट इज शून्य. त्या शून्यातून मी सगळं प्रकट झालंय. आणि शून्य म्हणजे दॅट सायलन्स, प्युअर सायलन्स. आवाज अनेक आहेत, सायलन्स एकच. तिथून माझा स्त्रोत झालाय. हे विश्वाचं स्त्रोत उत्पत्ती तिथून झाली आहे, शून्यातून झाली. म्हणता ना, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. ते पूर्ण म्हणजे शांतता आहे ती. म्हणून आम्हाला वाटतं कधी कधी आता जरा 5 मिनिटं तरी शांत बसू दे म्हणतो ना आपण. आता काय बोलू नको मला, 5 मिनिटं शांत का बसावं लागतं. काही नको, मोबाईल नको, काय नको, टीव्ही नको, कुछ भी नाही, जरा शांत. वाय? ते शांतता म्हणजेच तुझं मूळ स्वरूप आहे मित्रा. खरंय. आता बोलता बोलता सर, आता आपण गप्पा मारता मारता तुम्ही नर्मदे हर असं म्हणाल, तर प्रेक्षकांना पण उत्सुकता आहे आणि मला स्वतःला पण उत्सुकता आहे. नर्मदा परिक्रमा हा जो अनुभव आहे तुमचा, त्या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल? खरा तो अनुभव इतका वैयक्तिक आहे. आणि तुला एक छान शब्द उपनिषदातले सांगतो. उपनिषद फार सुंदर म्हणलंय, जे असे म्हणतात की मला सत्य कळलेलं आहे त्यांना सत्य कळलेलंच नाहीये. कारण सत्य शब्दामध्ये मांडता नाही येत, अस्पर्श आहेत. बरोबर आहे. दुसरं असे म्हणतात की जे म्हणतात असे की मला नाही कळलेलं सत्य म्हणजे काय, त्यांना कदाचित कळलेलं असेल. कदाचित पॉसिबिलिटी, देयर इज अ पॉसिबिलिटी. बरोबर. त्यामुळे तू हा जो प्रश्न आता मला विचारला, नर्मदा परिक्रमेचा अनुभव काय, एक अनुभव जो मी सांगतो जगाला, दुसरा अनुभव जो फक्त मी घेतलेला आहे, त्याला शब्दच नाही आहेत. मग तरी आपल्याला काहीतरी बोलावं लागतं, शब्द तर वापरावे लागतात. शब्द हे ब्रह्माचं रूप आहे, शब्द हे आकाशाचं रूप आहे, आकाश स्वरूप आहे शब्द. वाणी कारण एकदा उच्चारण केले की ती आकाशात जाऊन विरते ती. बरोबर आहे. आता हे सगळं सांगत असताना तुला मी एवढंच सांगू शकतो की नर्मदा परिक्रमेने मला काय दिलं, बाहेरच्या जगासाठी नर्मदा परिक्रमेने मला काय दिलं, आतल्या माझ्या प्रवासासाठी. 2 आहेत विषय. मनुष्य एक बाहेर काहीतरी कर्तृत्व करत असतो आणि माणसाचा आतला प्रवास एक वेगळा सुरू असतो किंवा सुरू असायला पाहिजे. बरं. एक एक्सटर्नल आहे, एक इंटरनल आहे. तर फर्स्ट आय विल टेल यू अबाउट ऑल एक्सटर्नल थिंग्स. मुळात प्रश्न असा आहे, बरेच लोक मला विचारतात, तुझ्या मनात हा असू शकतो प्रश्न की मी गेलोच का, क्यों गया. तर तुला आत्तापर्यंत सगळा मनाचा विषय सांगितला मी.
सो मी मनाचा विद्यार्थी आहे. मग मनाचा विद्यार्थी असल्यामुळे जसं गायकाला गायकाचा रियाज झाल्यामुळे समोरचा बेसूर झाला लगेच कळतं ना, अरे कणसूर आहे, बरा मजा नाही कुछ, लय हल्ली तरी कळते, लईमध्ये नाही आहे कुछ. तसं माझं मलाच कळलं की हमारा मन बेसूर हो गया है. 2021-22 साली ही 2 वर्ष मला असं वाटायला लागलं की माझं मन स्टॅग्नंट आहे, मजा नाही येते. मजा येत नाही आहे म्हणजे काय, आता हे सगळे मग अशी जेवढी सगळी उदाहरणं तुला सांगितली की तंबोरा बेसूर झालाय, बोर होते, काय होते, हे सगळं माझ्याही बाबतीत घडायला लागलं होतं. बिकॉज नवीन शिकत नव्हतो मी, नवीन काही येतच नव्हतं मी. आणि मग तिथे माझ्या मनात पहिल्यांदा आलं की असं मला आता माझ्या मनावर असं घासून पुसून स्वच्छ करायची गरज आहे, सगळ्या तारा नीट लावायची गरज आहे. आणि असं जर लावायचं असतील तर मला एखाद्या अज्ञात अनुभवाशी झोकून दिलं पाहिजे. व तो अज्ञात अनुभव कुठला, तर नर्मदा परिक्रमा. अज्ञात ह्याचा संबंध असा जो मला माहीत नाही, माझ्या स्मृतीमध्ये कोरल्या गेलेला नाही आहे. आत्ता पॉडकास्ट म्हणतो तर आत्तापर्यंत 10 पॉडकास्ट मी केले, असं मला माहिती आहे पॉडकास्ट काय आहे. काय मी जेव्हा गायला बसतो 1000 वेळा गायलेलं असं तर मला माहिती आहे गाणं तोडी राग गायचं म्हणजे काय आहे. तशी परिक्रमाचा विषय नाही आहे, शून्य माहिती आहे, शून्य विषय माहिती आहे. एन्व्हायरमेंट माहिती नाही, प्रदेश माहिती नाही, वाट माहिती नाही, दररोज काय घडणार आहे हे माहिती नाही. सो विषय असा आहे की जेव्हा आपण अशा अज्ञात प्रदेशात पाऊल टाकायचं सामर्थ्य आम्हाला त्याच्या शक्तीमुळे प्राप्त होतं, आणि जेव्हा आपण टाकतो तेव्हा मनाच्या अँटेना अशा सणसणीत उभ्या राहतात, कारण काहीच माहिती नाही आहे. जगायचं पण आहे, सर्व्हाइव्ह पण व्हायचं आहे, आणि त्याच्याबरोबर सतत जे घडणार आहे त्यातून शिकायचं पण आहे. सो नर्मदा परिक्रमेतून मला काय मिळालं तर ही भावना मिळाली, जो जो हो रहा है मेरे लाइफ में, जो मिल रहा है वो भी प्रसाद है, जो नहीं मिल रहा है वो भी प्रसाद है. बिकॉज जे मिळतं आहे त्यातून मी पण काही शिकतोय, जे मिळत नाही आहे त्यातून पण मी शिकतोच आहे, जे कधी मिळणार पण नाही आहे त्याच्यातून मला काहीतरी शिकायचंच आहे. कारण हे शिकवणं कोण देत आहे, साक्षात नर्मदा माई देती आहे. आता याचा अर्थ काय, मी प्रवासाला सुरुवात केली, वाट कुठे जाणार आहे माहिती नाही, वाट कशी आहे मला माहिती नाही, वाटेत कोण भेटणार आहे मला माहिती नाही, जेवायला मिळणार आहे का नाही माहिती नाही, आश्रम असेल की नाही माहिती नाही, रात्री झोपताना कुठे झोपावं लागेल माहिती नाही. वाट हरवली तर कशी मला परत त्या वाटेवर यायचे, तिथे काय गुगल मॅप चालत नाही चालत. सो देर इज आपण म्हणतो ना संपूर्ण अनिश्चिततेमध्ये मी पाऊल टाकतोय. आणि तुझं आयुष्य, माझं आयुष्य आत्ता इथलं हे संपूर्ण निश्चित आहे. अब इसके बाद क्या होने वाला है आपको मालूम है, हो रहा है या नहीं हो मालूम नहीं है. मला माहिती आहे की हे पॉडकास्ट झालं की आम्ही नाशिकला जाणार, इथपर्यंत माहिती आहे. नाशिकला जाऊ शकणार की नाही शकणार आय डोंट नो, ही अनसर्टनिटी आहे. पण ही अनसर्टनिटी आपण म्हणतो की खूप रेअर आहे बा, पण तिथं ही अनसर्टनिटी प्रत्येक पावलाला आहे. मग ह्या परिक्रमेने मला काय दिलं, परिक्रमेने मला ही जागरूकता दिली की यू हॅव टू हॅव 100% अवेअरनेस ऑफ दॅट अनसर्टनिटी. व्हॉट इज गोइंग टू हॅपन नेक्स्ट मोमेंट तुला माहिती नाही. त्यासाठी मग तुझं काय कर्तव्य आहे, या क्षणाचं सोनं करणं तुझ्या हातात आहे ना. आपण काय म्हणतो उद्या भाऊ, उद्या येणार आहे की तुला काय माहिती. सो परिक्रमेने मला पहिलं जे गोष्ट शिकवलं, अनिश्चितता हा आयुष्यातला जीवनाचा सर्वात मोठा दागिना आहे, हे मला परिक्रमेने शिकवलं. दुसरं मला परिक्रमेने काय शिकवलं, मला निर्भयतेने परिस्थितीला सामोरं जायला शिकवलं. निर्भयता शब्द आपण काढून टाकू, श्रद्धेने. श्रद्धा मिळाली, निर्भयता मिळाली. आता ह्या ज्या गोष्टी, सतत शिकण्याची वृत्ती मिळाली, सतत कृतज्ञ असण्याची वृत्ती मिळाली, सतत आय एम ग्रेटफुल टू एव्हरीथिंग. कारण मी 4 महिने फिरलो, 4 महिने माझा पिंड कोणीतरी पोचला या सृष्टीतल्या, ज्याची मला ओळख पण नाहीये. शूलपणे की झाडी में चढता चढता कोणीतरी बाळ यायचं, बालक यायचं, पाणी द्यायचं, बाबा जे पाणी पिऊ. बापरे. आता त्यांचा मला संबंध नाहीये, मी मागितलेलं पण नाही पाणी, पण त्यांनी ओळखलेलं की ह्या बाबाला आता गरज आहे, चला पाणी द्या. असं जे संपूर्ण नातं तुमचं जीवनाशी घडतं, हा सर्वात मोठी उपलब्धी मला परिक्रमेने दिली.
आणि मग त्या उपलब्धीतून आता मी जे जगतोय, ज्याला मगाशी म्हणलं एक्सटर्नल, नो आय एम गिव्हिंग, अबंडन्स आला एकदम प्रचंड. कारण त्या अबंडन्सचा अनुभव मी घेतला. आपण म्हणतो संकुचित, नको द्यायला. अरे बाबा, तुला एक गंमत सांगतो, इतकी सुंदर गोष्ट आहे. मी गेलो त्या दिवशी तेव्हा त्याच्या काही सप्टेंबरमध्ये मोठा नर्मदा माईला पूर आला होता. तेव्हा बऱ्याचशा आश्रमांची गडबड झाली होती, उद्ध्वस्त झाली. मग असंच जाता जाता एक ठिकाणी दुपारची वेळ होती. मला सांगितलं की ब्राह्मण गावामध्ये असा असा आश्रम आहे, आपको भोजन की व्यवस्था हो जाएगी उधर. तिथे गेलो तर सगळं गाव उद्ध्वस्त झालेलं रे. मग तिथल्या एका माणसाला विचारलं, बाबा यहाँ आश्रम किधर है? तो म्हणलं की आश्रम था, बह गया. मग आता मी म्हटलं की काहीच मिळणार नाही. थोडाच एक बाबाजी आला होता, म्हणलं की या बाबाजी कुछ तो भी मिलेगा, आश्रम यही था लेकिन हम कुछ भी दाल चावल तो दे देंगे आपको, बैठो जरा. बसलो. तो ज्याने मला चावल ते दाल चावल दिले तोच त्या आश्रमाचा प्रमुख होता. बापरे. हे नंतर मला कळलं. तर मी सहज आपण म्हणतो ना, अरे रे, आपण काय म्हणतो, अरे रे वाईट झालं, असं व्हायला नको होतं. तो इतका शांत होता. अरे बाबाजी, मैया नहीं दिया था, वही लेके गए, हमें क्या. बापरे. तू विचार कर, सगळं घर उद्ध्वस्त गेले. तिथे त्या 100 गायी होत्या, त्या गेल्या आहेत वाहून. पण उसी ने दिया था, वही लेके गई, हम ऐसे ही है. ही इतकी प्रचंड मोठी दृष्टी त्या एका क्षणाने मला मिळाली. बरोबर. जीवनाकडे पाहता पर्स्पेक्टिव्ह बदलला. आपण किती पकडून ठेवलेलं असं ना, हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं. ऍक्च्युअली तिथं पहिल्यांदा कळलं, मैं भी भ्रामक है और मैं भ्रामक हूं, इसलिए मेरा भी भ्रामक है. So that journey of परिक्रमा was for me from somebody to nobody. इथं मी आता आहे समुपदेशक. तू काय ओळख करून दिली, कोच काय, बिझनेस ट्रान्सफॉर्मर कोच काय, आणि हे काय, ही सगळी माझी इथली ओळख आहे. इथली म्हणजे ह्या संसारिक जगातली ओळख आहे. माझ्या आतली ओळख, आय एम नोबडी, आय एम जस्ट बीइंग. या संपूर्ण अस्तित्वाचा मी एक अविभाज्य घटक आहे. हे सगळं शहाणपण परिक्रमेने दिलं. क्या बात आहे. खूप काही असेल तुमच्याकडे सांगण्यासारखं, पण त्या अनुभवाबद्दल. पण तुम्ही जसं सुरुवातीला म्हणालात की काही शब्द नाही आहेत माझ्याकडे जे मला अनुभव आले त्या ह्याच्यात. तुम्ही बोलता बोलता एक गोष्ट बोललात सर, की त्या गोष्टीने मला प्रचंड हे दिलं की मला फक्त द्यायचंय आता. गिव्हिंग, अबंडन्स जो आहे तुमचा. आज तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन काम करताय. तुम्ही सतत फिरतीवर असता. आत्ता पण तुम्ही एक पॉडकास्ट करून सकाळी सांगलीवरून आलात, पॉडकास्ट केला, आणि आत्ता तुम्ही इथे आमच्यासोबत गप्पा मारताय. तुम्ही ज्या महाराष्ट्राच्या विविध भागात जे काम करताय, त्या कामाचं नेमकं स्वरूप काय आहे ते आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकाल का? कामाचं स्वरूप अगदी स्वच्छ सोपं आधी सांगतो, जे समजेल. जे मगाशी म्हणलं, ॲटिट्यूड माझी झालेली आहे. प्रत्येकाला काहीतरी ॲटिट्यूड असते, आणि ते ॲटिट्यूड जर अलाइंड असेल पर्पजशी, ड्रीमशी, तर तुम्ही परफॉर्मर होऊ शकता. सो माझा पहिलं सत्कार्य जे आहे की माझ्या बोलण्यातून लोकांना ॲटलिस्ट आतमध्ये आपल्या स्वभावाकडे बघण्याची प्रेरणा मिळावी, हा पहिला विषय. त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी असं बोलत असतो. आता पॉडकास्टवर बोलतोय, पण माझी जी व्याख्यानं असतात किंवा सेशन ती नॉर्मली ही अशी असतात. आता हे सगळं बोलत असताना मी शब्द वापरले की मला हे आता 100% हजारो माणसं आणि हजारो गोष्टी गेल्या या पाण्याखालनं, तर मला 100% माहिती की हे बदलतं. बरोबर. आता हे बदलल्यावर मग दुसरं जे काम मी महाराष्ट्रभर जे फिरतो ते मी इंडस्ट्रीमध्ये फिरतो. आता इंडस्ट्रीमध्ये फिरतो म्हणजे आमचं महत्त्वाचं जे काम आहे बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन. जसं ह्युमन ट्रान्सफॉर्मेशन आपण म्हणतो, ॲटिट्यूड ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, तसं बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन. प्रोसेस एकच आहे मित्र. आता लक्षात घे, जेव्हा आपण एखादं तत्व म्हणतो तत्व सगळीकडे लागू पडतं. हो. सो एखाद्या माणसाला बदलण्याचं तत्व आणि एखाद्या ऑर्गनायझेशनला बदलण्याचं तत्व एकच राहतं. मग आम्ही काय करतो, आपल्याकडे कशी गंमत कशी आहे, स्मॉल स्केल मिडियम स्केल इंडस्ट्री जे आहेत 300, 400, 500 कोटीपर्यंत, ह्या सगळ्या जर पाहिल्यास तू अभ्यासलास ना, तर ह्या फॅमिली सेंट्रिक आहेत. कोणीतरी एकाने
फॅमिलीमध्ये सुरू केली आहे, मग त्याचा मुलगा ती फॅमिली, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीचं प्रचंड छान नॉलेज असतं. पण ती कंपनी आपण जसं म्हणतो की मुलगा 5 वर्षाचा वेगळा असतो, 15 वर्षाचा वेगळा असतो, 25 वर्षाचा वेगळा असतो, तसाच कंपनी 5 कोटीची असेल, 25 कोटीची आली, 100 कोटीची आली की त्या कंपनीचे प्रॉब्लेम्स बदलत जातात, चॅलेंजेस बदलत जातात. आता हे जे चॅलेंजेस बदलत जातात त्यानुसार माणसाने बदललं पाहिजे, बरोबर, तरच तो परफॉर्मर होणार. इथे गडबड होते. त्याला ती वाढवायची आतून इच्छा असते, कारण ग्रोथ इज कुठल्याही गोष्टीचा प्राण आहे, ग्रोथ व्हायला पाहिजे. पण ग्रोथ होत असताना, जेव्हा ग्रोथ होत असते तेव्हा माझे स्टान्स बदलले पाहिजेत, माझे पर्स्पेक्टिव्ह बदलले पाहिजेत, माझं मनाचं प्रोग्रामिंग बदललं पाहिजे. इथे कळत नाही, त्यामुळे ती कुठेतरी स्टकअप होऊन जाते किंवा तो चॅलेंजेसचा ग्रोथचा स्ट्रेस यायला लागतो माणसावर. आणि मग इंडस्ट्रीमध्ये सर्वात महत्त्वाचा शब्द काय आहे, मला प्रॉफिट पाहिजे. सो प्रॉफिटसुद्धा सस्टेनेबल पाहिजे, ग्रोथसुद्धा सस्टेनेबल पाहिजे. सो आम्ही काय करतो, जे आमचे क्लायंट असतात ते क्लायंटला आम्ही सांगतो की ह्या कामातून आपण जर गेलो तर आपली कंपनी सस्टेनेबल प्रॉफिटेबल ग्रोथमध्ये जाईल, त्या झोनमध्ये जाईल, त्या ऑर्बिटमध्ये जाईल. ओके. मग ते म्हणतात की चला आमच्याबरोबर काम करा. मग आमच्याबरोबर काम करा म्हणजे काय, आम्ही त्या कंपनीचं प्रोबिंग डायग्नोस्टिक करतो. म्हणजे कंपनीच्या माणसांचे इंटरव्ह्यू घेतो, प्रोसेसेस कशा आहेत त्या बघतो, लिडरशिप जी असते त्या लिडरशिपचा मुळात खरे लीडर आहेत का फक्त मॅनेजर आहेत का फक्त माणसं आहेत. कारण असतो तो बिझनेस मॅनेजर किंवा आपण असं म्हणू की प्रोडक्शन मॅनेजर आहे, पद त्याचं प्रोडक्शन मॅनेजर आहे, पण तो नेहमी साहेबाच्या सूचनेची वाट पाहत असतो, प्रोएक्टिव्ह काही नसतं, लीड डिसिजन घेणं काही नसतं, सगळं साहेबावर अवलंबून आहे. साहेब सांगतील तसं, मला तुम्ही सांगितलं तर आपण करू ना सर. अशा कंपन्या मोठ्या नाही होत, स्टकअप होतात, अडकतात त्या. तिथे आम्ही काम करतो. मग हे प्रोबिंग डायग्नोस्टिक झालं की आम्हाला सगळा रिपोर्ट कळतो. जसं आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलं की मला मेडिकल रिपोर्ट मिळतो, ब्लड रिपोर्ट काय आहे, ब्लड प्रेशर काय आहे, ही किडनी चालते की नाही, तसं आम्ही त्या संपूर्ण तुमचं फंक्शन्स चालत आहेत की नाही, माणसं कशी आहेत, सिस्टीम्स कशा आहेत, लिडरशिप कसं आहे, हा सगळा त्यांना आम्ही देतो. आणि मग तो आढावा घेतल्यावर, प्रेझेंटेशन झाल्यावर त्यांना काहीतरी ॲस्पिरेशन असते की त्यांचं काहीतरी ऑब्जेक्ट असतं. त्या ऑब्जेक्टसाठी आम्ही त्यांना रोडमॅप प्रिस्क्रिप्शन करतो आणि ते प्रिस्क्रिप्शन त्यांच्याकडनं करवून घेतो. तर इथे माझं जे काम आहे सर्वात महत्त्वाचं, माणसाचा ॲप्रोच त्याच्या रोलकडे, त्याच्या फंक्शनकडे बघण्याचा बदलायचा. तुला मी 3 शब्द सांगतो आता. एक एम्प्लॉई जो पगारासाठी काम करतो, दुसरा प्रोफेशनल ज्याची महत्त्वाकांक्षा असते की मला मोठं व्हायला पाहिजे आणि मोठं होण्यासाठी मला काहीतरी कर्तृत्व दाखवायला पाहिजे, तिसरा शब्द वापरतो मी परफॉर्मिंग प्रोफेशनल. बरं. हा जागरूक आहे, हा इन्स्पायर्ड आहे, हा कमिटेड आहे, हा इन्व्हॉल्ड आहे आणि हा कुठेतरी त्या ऑर्गनायझेशनशी मेंटली कनेक्ट झालेला आहे. 100 माणसांमध्ये अशी माणसं कंपन्यांमध्ये 4 किंवा 5 असतात. बाकीचा सगळा खाली पिरॅमिडसारखा विषय असतो. सो आमच्या प्रोसेसने आम्ही ही जर 5 माणसं असतील तर वर्षभर काम केलं ती 5ची 25 होतात. बर. दॅट इज आवर कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स इंडस्ट्री. फारच छान. आत्ता मला परफेक्ट कळलं की ते बिझनेस ट्रान्सफॉर्मेशन कोच याची परफेक्ट व्याख्या काय आहे, ही तुम्ही आत्ता तुमच्या कामातून. कसं आहे मित्रा, कुठलाही जो एक ऑर्थोडॉक्स प्रोफेशनल किंवा CEO असेल तो इन्व्हेस्ट करतो मशीनमध्ये, तो इन्व्हेस्ट करतो एकदम SAP नावाची भारी सिस्टीम घेऊया, SAP घेऊया, तिथे इन्व्हेस्ट करतो, रॉ मटेरियल इन्फ्रास्ट्रक्चर एकदम हाय फाय बनवतो. सर्वात महत्त्वाचा फॅक्टर काय आहे, माणूस. कारण सिस्टीम राबवणार आहे माणूस, मशीन चालवणार आहे माणूस, SAP चालवणार आहे माणूस, त्याच्यावर निर्णय घेणार आहे माणूस. त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. अगर ये रिसोर्स, ह्यूमन रिसोर्स म्हणतो ना आपण, ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट, HRD म्हणतो आपण, वो कहा भी नहीं है भैया. इट इज ह्यूमन मॅनेजमेंट. ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज कम्प्लिटली डिफरंट थिंग. करेक्ट. सो वी आर डुईंग दॅट. आणि मला सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही वाटली की तुम्ही जे म्हणालात की जे
प्रोफेशनली तिसरा पार्ट जे तुम्ही म्हणालात परफॉर्मिंग प्रोफेशनल, ते 100 म्हणजे त्या कंपनीतल्या 100 एम्प्लॉईज मधले 4-5 आहेत, तर ते म्हणजे त्यांची संख्या वाढून 20 ते 25 कशी होते, हे तुमचं महत्वाचं काम आहे. आणि ते खूप तिथेच तो सगळा विषय हा जागरमनातच आहे, आपल्या मनावरचे काम करण्याचा आहे. सो तिथे आम्ही लिडरशिप डेव्हलपमेंट कंडक्ट करतो. आम्ही एम्प्लॉई टू प्रोफेशनल, म्हणजे जर खालचा स्तर आपण म्हणला काय एम्प्लॉई, मग त्या एम्प्लॉईवर काम करूया, तिथून प्रोफेशनल्स निर्माण करूया, मग प्रोफेशनल्सवर काम करूया, तिथून लीडर काम करूया, लीडरवर काम करूया, परफॉर्मिंग प्रोफेशनल करूया, तिथे परत काम करूया. आता सांगलीला जे माझं काम चालू आहे तिथे आम्ही 3-4 वर्षापासून काम करतोय. तिथं आम्ही एक 10-15 लोकांवर काम करत होतो, ते आता वरती आले. त्यातले आम्ही 5-6 सिलेक्ट केले. त्यांना आता मी जे इनपुट कालच देऊन आलो आहे, इव्हॉल्विंग लिडरशिप. ओके. फूल जसं उमलतं ना तशी लिडरशिप उमलली पाहिजे. लिडरशिप इज नॉट कनेक्टेड विथ पोझिशन, इट इज नॉट कनेक्टेड विथ चेअर. मला आतून वाटलं पाहिजे कॉन्ट्रीब्यूट करावं असं. दॅट इज इव्हॉल्विंग, बिकॉज एव्हरीथिंग इज चेंजिंग एव्हरी मुवमेंट. सो इफ एव्हरीथिंग इज चेंजिंग एव्हरी मुवमेंट, आय ऑल्सो शुड चेंज. फॉर व्हॉट? टू फ्लॉवर. फॉर व्हॉट? फुलं काय करतात? सुगंध वाटतात ना, बाटो यार, तिथं अबंडन्स पण लागतो. करेक्ट. तो फार मोठा विषय आहे, पण मजा येते काम करायला. आणि सर्वात छान गोष्ट म्हणजे संकेत, जे घेतायत ना त्यांनाही खूप मजा येते. सर म्हणे असा कधी विचारच केला नव्हता. पण फॉर दॅट मॅटर मला खूप मजा येते आता, की खूप नवीन गोष्टी. मला खरं तर हे मॉडेल नव्हतं माहिती की हे असं वर्क होतंय, पण खूपच इंटरेस्टिंग. आता अजून एक, फक्त मी थोडं मागे जातो सर. एक मला खूप इच्छा आहे तो प्रश्न विचारायची, की आजकाल काय, जसं तुम्ही म्हणालात की कुठली पण आता मी एखादी पोस्ट बघतो कोणाची तरी इंस्टाग्रामवर, फेसबुकवर किंवा इंस्टाग्राम, आणि मला असं वाटायला लागतं की यार हा गोव्याला गेला, हा मनालीला गेला, हा अमुक, मी काय करतोय, मी इथेच आहे. तर सोशल मीडियावर जे चित्र दिसतंय अमुक एखाद्या व्यक्तीचं, माझा मित्र असू दे किंवा नसू दे, किंवा सेलिब्रिटीजचं ज्यांना आपण ऍडमायर करतो, किंवा आता हा जो सोशल मीडिया, फॉर दॅट मॅटर आता नवीन AI जे आलंय, टेक्नॉलॉजी जी आली आहे, जी वाढत चालली आहे प्रत्येक बाबतीत. गुगलला एक रिप्लेसमेंट तयार झाली आहे विथ ग्रेट नॉलेज, जास्त पॉसिबिलिटीज ज्याच्या आहेत. तर या सगळ्याचा आपल्या मनावर चांगला वाईट असा परिणाम जो होतोय तो कसा होतो? फार छान प्रश्न विचारला. कारण कसं आहे मित्रा, मगाशी आता रेफरन्स मी मागे दिलेल्या उत्तराचा, ज्याची स्विचेस बाहेर आहेत. करेक्ट. म्हणजे जो त्याच्या अस्तित्वाला मान्यता, त्याच्या कर्तृत्वाला मान्यता बाहेरून शोधतोय, बर्बाद होने वाला आहे सोशल मीडिया. का बरं? विचार कर. तू आत्ता काय म्हणला की हा गोव्याला गेला, मी इथंच आहे. आता मित्रा, सोशल मीडिया शब्दच काय सांगताय? सोशल मीडिया, सो जे बाहेर दाखवलं जातं, शब्द आता नीट वापरतो, लक्षात घे. जे बाहेर दाखवलं जातं त्याच्यावर मनुष्य विश्वास ठेवायला लागलाय, हे असंच आहे. जे सोशल मीडियाला दाखवलं जातं ते काही क्षण दाखवले जातात, काही रील दाखवले जातात. हे रील सुद्धा त्या माणसाला का दाखवावेसे वाटतात? मला लोकांनी मान्यता दिली पाहिजे, मी ॲप्रिशिएट व्हायला पाहिजे, माझ्याकडे लोकसंग्रह वाढला पाहिजे, लोकांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे. 3 ईशणा दिलेल्या आहेत देवाने माणसाला. एक लोकेशणा, वित्तेशणा, कामेशणा. 3 एनर्जीज आहेत आम्हाला. लोकेशणा म्हणजे लोकांसंग्रह माझा वाढावा असं आतूनच वाटतं. हे का दिलेलं आहे? माणसाने कर्तृत्व संपन्न व्हावं आणि लोकांना आकर्षित करावं. आता कर्तृत्व बाजूला राहिलंय तरी लोकांना आकर्षित करावं असं वाटतच आहे. सोशल मीडिया बरोबर. वित्तेषणा, प्रॉस्पेरिटी, समृद्धी. मनुष्याचं कर्तृत्व असं सिद्ध व्हावं की त्याचं आयुष्य मटेरियलिस्टिक गोष्टीने, भौतिकतेने पण समृद्ध व्हावं आणि आत्मिकतेने पण समृद्ध व्हावं. वित्तेषणा, कारण ती एक सुबत्ता आली, सुरक्षितता आली की मनुष्याचा वेगळ्या गोष्टीचा विचार करू शकेल. पण आता अतृप्ती एवढी आहे की मग जगाला दाखवायचं आहे की मी किती समृद्ध आहे. आणि सोशल मीडियावर जे दिसतं त्यापैकी खूप कमी 70
सत्य असतं, बाकीचं सगळं मुखोट्यात असतं. हो, त्या क्षणापुरते घेतलेले. बरोबर. हजारो काउन्सिलिंग आम्ही केली, तो माणसाचा प्रतियश असण्याचा मुखोटा बाहेरच्या जगात काय आहे आणि तो आत काय दुःख भोगतोय हे आम्हाला माहिती. तू भिंती पाहिल्या असेल ना, जुन्या वाड्याच्या भिंती होत्या बघ, मातीच्या वाडे, वरून छान रंग दिसतो आणि जरा काढला की पापुद्रा पडतो. तसे माणसाचे आयुष्य आहेत. सो जिथे जिथे माणसाच्या दाखवण्याला महत्व आलंय किंवा माणसाचं बाहेर जे दाखवतंय त्याला मनुष्य खूप महत्व द्यायला लागलाय, अशा लोकांच्या आयुष्यामध्ये ह्या सोशल मीडियाने गडबड होण्याची शक्यता खूप आहे. मग ह्याला उपाय काय? हे हा वाईट भाग झाला. यातलं चांगलं काय? चांगलं काय तर चांगल्या गोष्टींची लोकांपर्यंत हा पॉडकास्ट आपण करतोय. बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी तो 100,000 लोकांपर्यंत जाईल. दॅट इज अ गुड साईड ऑफ टेक्नॉलॉजी. AI, आता AI मध्ये मला फारसं माहिती नाही, पण AI मध्ये असं आहे की सगळ्या जगातली इन्फॉर्मेशन एकत्र झाली आहे आणि त्या इन्फॉर्मेशन मधून मला जे पाहिजे ते देतो तो. आता जो स्टिम्युलस दिलेला आहे मी AI ला, तो जर योग्य असेल तरच मला योग्य इन्फॉर्मेशन मिळणार आहे. बरोबर. आता हल्ली कोडिंग पण त्याच्यातून होतं, सगळी सोल्युशन पण त्याच्यातून निघतात, कोणी काहीही विचारू शकतो. आता आजारांवर ह्याच्यावर काय उपाय हे पण ते AI ला विचारायला लागतं. तर ह्याचा सगळा चुकीचा विषय आहे. पण महादृष्टीने चांगलं काय घडतंय, जी माहिती मला एरवी गोळा करायला खूप वेळ लागला असता, कष्ट पडले असते, ती माहिती मला छान मिळू शकते, कन्सोलिडेटेड स्वरूपात मिळू शकते. पण पहिल्यांदा त्या माहितीचा उपयोग करण्यासाठी माझा बेस साऊंड पाहिजे. ज्या क्षेत्रात मी काम करतोय त्या क्षेत्रातली ऑथेंटिक नॉलेज मला पाहिजे. ते जर असेल तर ती जी माहिती आलेली आहे, भाराभर माहिती येणार आहे, त्यातलं मला काय पाहिजे किंवा जे मी पाहिजे आहे त्याच्यावर मी काय संस्कार करायचे. तर फॉर एक्झाम्पल इव्हॉल्विंग काय लिडरशिप, मी हा शब्द टाकला यायला तर बरंच काही. आता ज्याचा अभ्यास नाहीये तो आहे तसा स्वीकारणार आहे. करेक्ट. हमने देखा उस तरफ, डिस्कार्ड कर दिया, दिस इज नॉट इव्हॉल्विंग लिडरशिप. कारण AI ला माहिती नाही व्हॉट इज इव्हॉल्विंग लिडरशिप. सो इथे तिथे पाहिजे ताकद माणसाची की ह्या AI पेक्षा माझी बुद्धी श्रेष्ठ आहे. पण अशी माणसं परत किती असणार आहेत? 5%. पण अशा माणसांना हे उपयोगी आहे का? त्यांनी जर योग्य उपयोग केला त्या माहितीचा, क्षणात मिळणाऱ्या माहितीचा, त्यांना उपयोग आहे. सो हा एक चांगला भाग आहे. पण माझ्या मते जे दाखवण्याचं जग आहे, जे नाही ते दाखवण्याचं आहे. आणि ते दाखवायचंय का तर जगाने माझ्याकडे आकर्षित व्हायचं आहे. उन लोगों के लिए बहुत गडबड होने वाली है. जसं तुम्ही म्हणालात की रिसोर्सेस भरमसाठ आहेत, पण त्याचं युटिलायझेशन कसं करायचं आणि त्यातलं नेमकं काय घ्यायचं याच्यासाठी ह्युमन टच आणि ह्युमन ब्रेन असणं फार महत्वाचं. यू जस्ट कॅनॉट रिप्लेस ह्युमन कॉन्शियसनेस अंडर एनी सर्कमस्टन्स. करेक्ट. तुम्ही स्वामी सर्वप्रियानंद म्हणून युट्यूबला टाका, त्यांची हार्ड कॉन्शियसनेसवर भाषण आहेत. हार्ड कॉन्शियसनेस शब्द नवीन कॉइन झालेला आहे अमेरिकेमध्ये किंवा पाश्चात्य जगामध्ये. आणि त्यांना असं वाटतं की वेदर ह्युमन कॉन्शियसनेस कॅन बी रिप्लेस बाय एनी अदर. तिथं इतकं ते स्पष्ट सांगतात की त्याला समजणं वेगळं, याला एखादी गोष्ट समजणं वेगळं, भावना वेगळं. आता तू जे बोलतोयस तुझ्या प्रश्नाने माझ्या आत काहीतरी घडतंय, AI मध्ये घडत नाही, आत नाही घडू शकत नाही. सो यू अँड मी ॲट प्रेझेंट वी आर एक्सपिरियन्सिंग समथिंग. करेक्ट. करेक्ट. AI ला एक्सपिरियन्स कांट. हे करा, काय पाहिजे बोला, मेनू काय बोला. दिस इज द थिंग. करेक्ट. So AI should be used as a very, very powerful resource किंवा as a very, very powerful tool. हे पॉवरफुल टूल कोण वापरू शकेल? ज्याला ऑब्जेक्ट माहिती की कुठे जायचंय, काय जायचंय, कसं जायचंय. त्यासाठी ही मे यूज्ड और ही विल यूज AI ॲज ए कॉम्प्रिहेन्सिव्ह रिसोर्स. परफेक्ट. पण मला काय पाहिजे हे AI ने सांगू शकत. AI ला तो असं शंतनू गुणांचं विजन काय असावं, तो विजन म्हणजे काय 10 शब्द दिल, माझं स्वप्न काय असावं हे AI सांगू शकणार आहे का? नाही. दिखाओ एक बार, बोल दो, मजा येईल. करेक्ट. सोशल मीडियाचा चांगला आणि वाईट जो काय त्याचं काय कसा परिणाम होतो ते परफेक्ट तुम्ही आता सांग. विषय कसा झालाय मित्रा, फंडामेंटली ना
गती टेक्नॉलॉजीची, तंत्रज्ञानाची इतकी वाढलेली वाढली आहे. त्या गतीमध्ये माझा जो कॉन्शियसनेस तो शांत आहे. मग ती स्पर्धा सुरू झाली आहे की जेवढ्या गतीने वाढतीये टेक्नॉलॉजी ती सगळी मला आली पाहिजे, ती सगळी मला मिळवली पाहिजे. ती नाही मिळत तर आय विल बिकम आउटडेटेड. करेक्ट करेक्ट. फिअर ऑफ मिसिंग आउट. येस. ये अगर होने लगा, मग मनुष्य, आता आम्ही विचारतो बऱ्याच लोकांना, आर यू लिव्हिंग लाईफ? तो म्हणतो हो. जगतोयस तू? हो. जगतोय म्हणजे रिस्पॉन्स देतोय? हो. तुझे किती रिस्पॉन्स फिअर बेस्ड आहेत आणि तुझे किती रिस्पॉन्स मस्त आहेत? त्या माणसाचं उत्तर काय असतं? मॅक्झिमम हिज रिस्पॉन्स टू द लाईफ इज फिअर बेस्ड. बिकॉज ही इज थिंकिंग ऑफ हिज सर्व्हायवल. And as he is thinking of his survival, he is not thinking of his growth. Materialistic, holistic तर जाऊच दे. काम करताना सुद्धा भीती, नोकरी जाईल की नाही. काम करताना सुद्धा माहिती साहेबाला खुश ठेवायचं की नाही, वेंडरला बोलू की नको. हल्ली तर असं आहे की वर्करला बोलू का नको. वाय? फिअर आहे. जिथे जिथे फिअर आहे तिथे ग्रोथ नाही होऊ शकत. मग तिथे ग्रोथ होते असा दिखावा आणावा लागतो. तो सोशल मीडिया, ब्रँड इमेज. करेक्ट. एक खूप महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न सर, की काय होतं आता, जसं तुम्ही म्हणालात की सतत काही ना काही आपल्या आयुष्यात घडत असतं. बरोबर. बऱ्याच वेळेस असं होतं की कठीण प्रसंग पण खूप येतात. आमच्या आधीची जी पिढी आहे, म्हणजे माझे वडील किंवा तुम्ही किंवा तुमची, ते प्रसंग हाताळायची किंवा त्या सिच्युएशनमध्ये रिॲक्ट करायची, ते सांभाळून घेण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि ती अजून आहे. आमची एक विशिष्ट पद्धत आहे. आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे माझे भाऊ, माझे बहीण लहान, दे गेट पॅनिक इन सच सिच्युएशन, म्हणजे कठीण प्रसंगात. तर माझा हा पुढचा प्रश्न तुम्हाला याच्यासाठी आहे की कठीण प्रसंगी आपलं जे मनोबल असतं किंवा मनाचं जी स्थिरता असते, जो मनाचा जो ठाव असतो, ते टिकवण्यासाठी तुम्ही प्रेक्षकांना काय काय सर्वोत्तम उपाय किंवा त्यातले काय, म्हणजे काय करावं त्या बाबतीत, हे सांगू शकाल का? सांगू शकू, पण पहिल्यांदा माझा जो विषय असतो, मी नेहमी त्या पहिल्यांदा मुळाशी जातो. असं का होतंय, का पॅनिक मध्ये जातात? माझी माझे आई वडील पहिले तर ते शांत असायचे, स्थिर असायचे. शांत म्हणजे स्थिर असायचे. सो आलेली कठीण प्रसंग ते ऍक्सेप्ट करायचे, सामोरं द्यायचे, डिकोड करायचे, सोल्युशन काढायचे त्यांच्या पद्धतीने, पण कधी पॅनिक झालेले नव्हते. बऱ्याच वेळेला ते आपल्यापर्यंत यायचे पण नाहीत, परस्पर निभावायचे. मग हल्लीची जी पिढी आपण म्हणतो तिथे ते पॅनिक का होतात, ह्याचं कारण जातं पॅरेंटिंगमध्ये. पॅरेंटिंगनी त्या लोकांना पॅनिक, हे गोष्ट घडली, अपयशाची सवयच नाही आहे किंवा एखादी गोष्ट मला मिळणार नाही आहे ह्याची सवय नाही आहे. हल्लीची जी, मी आत्ताच्या तरुण पिढीचे पालक जर पाहिले, आय एम टॉकिंग अबाउट शहरातले, अर्बन, त्या पालकांनी छान संघर्ष करून त्यांच्याही पालकांनी एक स्टॅबिलिटी मिळालेली आहे, आयुष्याची आर्थिक स्टॅबिलिटी मिळालेली आहे. त्याच्या आर्थिक स्टॅबिलिटीमध्ये ही जनरेशन वाढलेली आहे. बरोबर. तेव्हा त्यांना नाही ऐकायची सवय, नकार ऐकायची सवय नाहीये आणि स्वीकार करून काहीतरी संघर्ष करून मिळवायचं आहे अशी पण प्रेरणा घरून मिळत नाही. बरोबर. तर ही जी सगळी पिढी आहे, ही पिढी माझ्या मते ही स्पेशल म्हणून वाढलेली आहे. घरी त्यांना पाहिजे ते दिलं जातं, नुसतं मनात आलं की पूर्ण. मग ते असे पालक जेव्हा आमच्या काउन्सिलिंगला भेटतात, त्या काय म्हणते, आम्ही ना त्याची सगळ्या गरजा पुरवतो. आता विचार कर, एखादं झाड आहे त्याला सतत पाणी टाकत राहते, वाढतच नाही वाढत. मग गडबड कशी होती? ही जी पिढी आहे, अशा प्रकारचे पॅनिक होणारे, त्यांना लाईफ एक्सपिरियन्सच येत नाही. लाईफ एक्सपिरियन्स येत नाही म्हणजे प्रत्यक्ष, मगाशी म्हणलं, जीवनाशी संबंध येत नाही. हे नेहमीच प्रोटेक्टेड राहतात, पॅम्पर्ड राहतात आणि ऑलवेज मोर दॅन रिक्वायर्ड प्रोव्हाइडेड राहतात. ह्या तीन गोष्टी गडबड. आता प्रोग्रामिंग झालं ना की मला जे पाहिजे ते मिळणार आहे. आता मी जेव्हा घराच्या चार भिंतीच्या बाहेर टाकतो आणि माझ्या मनासारखं घडत नाही किंवा एखादा कठीण प्रसंग येतो, तेव्हा त्यांची बुद्धी चालतच नाही.
मग बुद्धी चालत नाही. मग त्यांनी आत्तापर्यंत काय केलेलं आहे, कुठेतरी मदत मागितली, आई वडिलांकडे जातात, पॅनिक होतात. आता हे जे शिक्षण आहे हे एकेकाळी आपल्याला कुटुंबातून मिळायचं. शिक्षण म्हणजे कसलं, कुटुंबावर कठीण परिस्थिती की सगळे कुटुंब एक व्हायचे, आपली तुझे मग आमची मोठी माणसं घरातली स्थिरपणे तोंड द्यायची. बरोबर. हे त्यांनी पाहिलेलं नाही. कारण त्यांचे सुद्धा पालक आहेत, यांना सुद्धा कठीण परिस्थितीला तोंड द्यायचं म्हणजे काय, आर्थिक कठीणतेलाच तोंड द्यायचं असं झालेलं आहे. आता विषय करू, कठीण परिस्थिती कुठलीही येऊ शकते, कुठलीही. सो इथे विषय आहे की दॅट पर्टिक्युलर पर्सन, आता तू जे विचारलं ह्याचं उत्तर काय बाबा, ह्याचं काय केलं पाहिजे या जेनजीसाठी किंवा या लोकांसाठी. तर मुळात माझं त्यांना सांगणं असं आहे की घरामध्ये स्पेशल चाइल्ड असणं किंवा हा तुमचा हक्क असा समजू आपण, येस, तिथं आम्हाला काहीही म्हणायचं नाही. पण बाहेर जेव्हा आपण पाऊल टाकतो तिथे माझ्या मते तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करत करत मिळवावं लागतं. आणि ह्या प्रोसेसमध्ये कधी अप आहे, कधी डाऊन आहे. सो अपयश येऊ शकतं, कठीण प्रसंग येऊ शकतो. ह्या कठीण परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की जितका कठीण प्रसंग माझ्या आयुष्यात येईल तो जास्तीत जास्त मला शिकवायला येईल. असं जर पाहायला गेलं ना तर मजा आहे. मजा. हा आता माझी परीक्षा घेतोय आणि आपण कधी कधी जिद्दीने पेटतो, ह्या परीक्षेत कसं यश मिळवतो मी पाहतो, जीवाचं रान करेन. सो इतकी कठीण प्रसंग आलेला आहे, त्यात ती होप सोडून देण्यापेक्षा ह्या कठीण प्रसंग माझ्यावर काय आला, त्याच्यातून मी कशी मात करू शकतो, हे सगळं शिक्षण जे आहे माझंच मला द्यायचं आहे किंवा दुसरीकडनं मला घ्यायचं आहे. सो कठीण परिस्थिती, आपण एक शब्द वापरतो बघ, तावून सुलाखून निघणे. सो ती कठीण परिस्थिती माझी परीक्षा घेते. कठीण परिस्थिती म्हणजे साक्षात जीवन आहे, कठीण परिस्थिती म्हणजे साक्षात भगवंत आहे. तो तुझी इलिजिबिलिटी क्रायटेरिया परीक्षा घेतो की किती इलिजिबल आहे बाबा हा. आणि जर तू त्या कठीण परीक्षेत पुरून उरला आणि त्या कठीण प्रसंगातनं तावून सुलाखून निघाला, स्काय इज द लिमिट. सो आव्हानांना आमचे बाम सर, माझे जे बाम सर होते बा, ते फार महत्त्वाचं म्हणायचं आहे. लोकांना वाटतं असे प्रश्न येतात, व्हाय मी, माझ्याच नशिबात का, माझ्याच सोबत का असं का घडतंय. बाम सर म्हणतात फक्त एक शब्द लिडर टाका, व्हाय नॉट मी, ये आय एम रेडी. जो दर्यावर्दी असतो ना तो त्या उधाणाला छातीवर गेला तयार असतो, आय एम रेडी. कारण त्याला ते उधाण हवं असतं. कारण ते उधाण जर आलं तरच त्याच्यातला दर्यावर्दीपणा दिसणार असतो. अदरवाईज तो काय, खरा जो सैनिक आहे त्याला लढाई हवी आहे. खरा जो रणांगण, कारण मी त्या तलवारीचे काय करत बसून नुसतं घासायचे आणि पुसायचे, रणांगणावर जाऊ तेव्हा माझा पराक्रम सिद्ध होईल. सो ही वॉन्ट्स दॅट. जो खरा जो कर्तृत्ववान असतो तो आपणहून जातो आव्हानांकडे, आणि जो फक्त सुरक्षिततेकडे येतो तो आव्हानांपासून सुरक्षिततेकडे येतो. खरा कर्तृत्ववान अनिश्चिततेकडे जातो. आपण म्हणतो ना कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या ना तुम्ही, पण ते नकोय आव्हान. सो आव्हान, कठीण प्रसंग, अपयश, फेल्युअर, अपेक्षाभंग, हे मी तर म्हणतो ज्याच्या आयुष्यात जास्ती तो लय भारी. कारण देव त्याची परीक्षा घेतोय आणि देव त्याला तावून सुलाखून करतो. तू विचार कर, जेव्हा सीईओज किंवा मोठमोठ्या कंपन्यांचे हे घेतात ना, जेव्हा त्यांचा सगळे CV पाहतात, CV पाहताना पहिल्यांदा काय पाहतात, सतत यशस्वी तर त्याला घेतच नाहीत. तो फेल झालेला आहे, बाउन्स झालेला आहे, परत त्यांनी सगळे घेतले, असे लोक निवडतात. बिकॉज दीज पीपल आर अवेअर हाऊ टू डील विथ फेल्युअर. सो प्रत्येक कठीण प्रसंग मला तयार करण्यासाठी देवाने किंवा जीवनाने पाठवलाय, ही जर भूमिका असेल, क्या बात आहे. पण तिथे त्या मुलांमध्ये, त्या या पिढीमध्ये कुछ तुम्ही बनणे का आहे. पण माझं एक वेगळं मत आहे बरं का. या माझं वेगळं मत कसं आहे, आम्ही आता खूप वेळा तरुणांशी बोलतो या सगळ्या प्रोसेसमध्ये. सो ही मुलं ऐकत नाहीत किंवा ही मुलांचा वेगळा प्रकार आहे असं माझं मतच नाही झालेलं. त्यांना जर उत्तम सांगितलं तुम्ही, त्यांच्या भाषेत जर सांगितलं तुम्ही, 2-2 तास पिन ड्रॉप सायलेन्स होऊन शुद्धतेने ऐकतात ते, आणि परत छान प्रश्नही विचारतात. मागे माझं SP कॉलेजला लेक्चर झालं होतं, हाच वयोगट होता, सुंदर लेक्चर. आत्ता परवा आमचं KK वागला झालं, हाच वयोगट आहे, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगची पोरं होती, 1.5-2 तास शांत होते. हीच पोरं आहेत जी बाहेर 5 मिनिटंही ऐकत नाहीत. सो त्यांना पाहिजे हे सगळं, पण त्यांना समजेल अशा, त्यांना
पेलेल अशा शब्दात म्हणजे सांगणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आपण काहीतरी अक्कल शिकवते असा भाव नसणं. करेक्ट. त्यांच्या बरोबरीने त्यांना मित्रासारखं जर वागवलं ना, त्यांना हवं आहे सगळं आहे. किंवा माझा तर अनुभव असा आहे की ही जी पिढी आहे ती जास्ती एम्पॉवर्ड आहे, फाडकन बोलून टाकतात, तुमच्या मनाचा विचार करत नाहीत ते. असेल बॉस घरी मला, पण ही जी ताकद आहे ह्या ताकदीचा आम्हाला वापर पण करता येईल ना. सो माझ्या मते इट इज ऑल अबाउट मेंटरिंग, नर्चरिंग अँड चॅनलायझिंग द माइंड. इन द माइंड. आजचा जो हा पॉडकास्ट आहे तो बऱ्याच अर्थाने खूप महत्त्वाचा आहे असं मला खूप वाटतं. थँक्यू सो मच सर. खरं तर या गप्पा संपूच नाहीत, या थांबूच नाहीत असं मलाही वाटतं, पण मी स्वतः तुम्हाला प्रश्न विचारत असताना पण बऱ्याच गोष्टी तुमच्याकडनं नव्याने शिकलो, आणि आय होप, मला ही खात्री आहे की प्रेक्षकांना पण खूप नवीन गोष्टी मनाच्या बाबतीतल्या, आपल्या मन किती सेंटरला आहे आणि त्याच्या भोवती आपण आपलं आयुष्य कसं बांधतो विणतो ते महत्वाचं आहे. थँक्यू सो मच सर. तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्या चॅनलला पॉडकास्ट द्यायला आलात. ते आम्ही म्हणतोय ते ना, तुम्ही कसलं थँक्यू, आम्हीच थँक्यू. म्हणजे असा विषय की माझ्या अत्यंत आवडत्या आणि अभ्यास माझा चालू आहे ह्या विषयावर मला तुम्ही बोलायला बोलवत, तेव्हा मी तुमचा खूप आभारी आहे. कारण हा जो विषय आहे ना, हे याच्यासाठी मी माझं जीवन आयुष्य पणाला लावलंय. बरोबर. सो नर्मदा मायला मी विचारलं होतं, बरेच जण म्हणतात तुम्ही नर्मदा मायकडे का मागितलं, तर मी म्हटलं की नर्मदाबाई आता आय हॅव बिकम युअर ओन इन्स्ट्रुमेंट. माझा वापर तू तुला हवा तसा करून घे, मग तुला तर हवा कसा, कोर मध्ये काय आहे, माझा हेच आयुष्य आहे, हाच विषय आहे. याच्याबद्दल जर जागरूकता लोकांमध्ये आली तर कुठेतरी ठिकाणी उत्तम कर्तृत्व पण येईल, स्ट्रेस फ्री आयुष्य जाईल आणि लोकांना आनंद हा विषय कळायला लागेल. करेक्ट. त्यामुळे ह्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाविषयी आणि माझ्या आवडत्या अभ्यासाच्या विषयाविषयी तुम्ही मला बोलायला दिलं. आय एम बहुत हॅपी आहे. नर्मदे हर. हा पॉडकास्ट तुम्हाला नक्कीच आवडला असेल, पण त्याबद्दल आणखीन काही वाटत असेल किंवा तुम्हाला कसा वाटला हे आमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर आम्हाला या पॉडकास्टच्या खाली कमेंट नक्की करा. आणि हा पॉडकास्ट कुठे आम्ही शूट केला आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा पॉडकास्ट आम्ही शूट केला आहे हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओ इथे. इथला ॲम्बियन्स, इथली लोकं फार कोऑपरेटिव्ह आहेत आणि ॲम्बियन्स पण फार सुंदर आहे. हा सदाशिव पेठमध्ये, हा नेमका कुठे आहे याचं परफेक्ट लोकेशन आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊच. सो भेटूयात पुढील भागात, आणि तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.